विशेष अभी का जो विषय है, व्यर्थ से मुक्त कैसे बने, अपने सोच को सकारात्मक कैसे बनाएं, मन को विश्राम अवस्था में कैसे रखें, इसमें कई बातें आ जाती हैं। तो व्यर्थ से हम मुक्त कैसे बने, जिसको बाबा ने शिवरात्रि की मुरली में खास अंडरलाइन कराया था, बच्चे व्यर्थ से मुक्त बनो। और लास्ट के 31 तारीख की मुरली में कहा था, चाहे कुछ भी हो जाए टेंशन फ्री जरूर बनना है, बीती को बिंदी लगाना है, मन जित स्थिति। पिछले सीजन की कई मुरलियों में बाबा ने व्यर्थ से मुक्त बनने का इशारा दिया है। ओम शांति। ಇವತ್ತಿನ ಟಾಪಿಕ್ ಆಗಿದೆ ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತರು ಹೇಗಾಗೋದು ಅಂತ. ಈ ಟಾಪಿಕ್ಕಲ್ಲಿ ಮನಸ್ಸನ್ನು ಹೇಗೆ ಉಪರಾಮ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ನಮ್ಮ ಯೋಚನೆಯನ್ನು ಹೇಗೆ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಇದರಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳು ಬರುತ್ತೆ. ಬಾಬಾವರು ಶಿವರಾತ್ರಿಯ ಮುರುಳಿನಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ರು ಟೋಟಲಿ ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಬೇಕು ಅಂತ. 21ನೇ ತಾರೀಕಿನ ಮುರುಳಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಬಾಬಾವರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ವ್ಯರ್ಥತೆಯನ್ನು ಸಂಪೂರ್ಣ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡಿ ಅಂತ. व्यर्थ से मुक्त बनना यही योग का आधार है. जब तक आप व्यर्थ से मुक्त नहीं बनेंगे तब तक आत्मचिंतन, परमात्मा चिंतन, ज्ञान का चिंतन, मनन चिंतन नहीं कर पाएंगे. ಎಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ತನಕ ಯೋಗಯುಕ್ತ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆತ್ಮಚಿಂತನೆಯೂ ನಡೆಯಲ್ಲ, ಪರಮಾತ್ಮ ಚಿಂತನೆಯೂ ನಡೆಯಲ್ಲ, शुद्ध योचनेಗಳು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಡೆಯಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. जितना हमारा मन व्यर्थ से मुक्त बनेगा, साइलेंस के स्टेज में रहेगा, असोच स्थिति में रहेगा, उतना हमारी निराकारी स्थिति न्याचुरल रहती है. ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತ ಆಗಿರುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಅಶರೀರಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುತ್ತೆ, ಶಾಂತ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಎಷ್ಟು ಶಾಂತ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುತ್ತೆ निराकार स्थिति स्वाभाविकವಾಗಿ बರುತ್ತೆ. व्यर्थ से मुक्त बनने वाला ही अपने आप को स्पष्ट दे सकता है, जिसको कहते हैं आत्मदर्शन. आत्मदर्शन वही कर सकता है जो व्यर्थ से मुक्त है. ಯಾರು ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಿರ್ತಾರೆಯೋ ಅವರು ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂದರೆ ಆತ್ಮದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಯಾರು ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಿರ್ತಾರೆ और मात्र आत्मदर्शन ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. व्यर्थ से मुक्त बनने वाला ही आत्मदर्शन और परमात्मा दर्शन कर सकता है. और जो आत्मदर्शन करता है, परमात्मा दर्शन करता है, उसको इस संसार की बातें फीकी लगेगी. ಯಾರು ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗ್ತಾರೆಯೋ ಅವರು ಮಾತ್ರ ಆತ್ಮದರ್ಶನ, ಪರಮಾತ್ಮನ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಅವರಿಗೆ ಈ ಪ್ರಪಂಚದ ಯಾವುದೇ ವಿಚಾರಗಳು सिही अनिसोदिಲ್ಲ, टेस्ट अनिसोदिಲ್ಲ. आकाश के चंद्रमा को अगर पानी में देखना है तो पानी स्थिर रहने की आवश्यकता है. इसी तरह परमधाम के परमात्मा को अगर मन में देखना है तो मन हमारा स्थिर रहने की आवश्यकता है. ಆಕಾಶದ ಚಂದ್ರನನ್ನು ನೀರಿನಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕು ಅಂದರೆ ನೀರು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿರಬೇಕು, ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿರಬೇಕು. ಹಾಗೆ ಪರಮಧಾಮದ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಮನಸ್ಸಿನ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕು ಅಂದರೆ ಮನಸ್ಸು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿರಬೇಕು. और जितना जो व्यर्थ से मुक्त होता है उतना उसका मनोबल बढ़ता है, आत्मबल बढ़ता है. और जो व्यर्थ से मुक्त होगा वही मन परमधाम में 1 सेकंड में जाकर के प्रभु के पास गुणगान गाएगा. ಯಾರು ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆತ್ಮಬಲ ಹೆಚ್ಚುತ್ತೆ, ಮನೋಬಲ ಹೆಚ್ಚುತ್ತೆ. ಅವರು ಮಾತ್ರ ಪರಮಧಾಮದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. जैसे एक लोहे का मन लेकर के लोहे का मन 10 किलो 20 किलो होता ना मन, उस मन को लेकर के ऊपर फेंको तो परमधाम में जाएगा? नहीं जाएगा, क्योंकि वो भारी है. तो जिसने सारा दिन निगेटिव सोच करके, व्यर्थ सोच करके ये क्यों हुआ, किस लिए हुआ, मेरे साथ क्यों हुआ, वो अपने मन को मन बनाता है, भारी बनाता है. फिर भारी मन ऊपर परमधाम में कैसा उड़ेगा? ಕಬ್ಬಿಣ ಒಂದು ಮಣ ಭಾರ ಇರುತ್ತೆ, ಅದನ್ನ ಮೇಲೆ ಬಿಸಾಕಿದ್ರೆ ಹೋಗುತ್ತಾ? ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ನಾವು ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಯಾಕೆ ಏನು ಹಾಗೆ ಹೀಗೆ
ಈ ಥರ ವ್ಯರ್ಥ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಮನಸ್ಸನ್ನು ಒಂದು ಮಣ ಭಾರ ಮಾಡ್ತೇವೆ. ಆ ಮಣ ಭಾರ ಇರುವಂಥ ಮನಸ್ಸು ಮೇಲೆ ಹೋಗೋದಕ್ಕಾಗುತ್ತಾ? व्यर्थ सोचने से व्यर्थ वृत्ति बनती है, व्यर्थ दृष्टि बनती है, व्यर्थ दृष्टिकोण बनता है, व्यवहार भी फिर व्यर्थ बनता है. ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ವೃತ್ತಿ ವ್ಯರ್ಥ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ, ದೃಷ್ಟಿ ವ್ಯರ್ಥ ಆಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ವ್ಯವಹಾರದ ದೃಷ್ಟಿಕೋನನೂ ಕೂಡ ವ್ಯರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. सोच बीज है, व्यवहार उसका रिजल्ट है. ಯೋಚನೆ ಬೀಜ ಆಗಿದೆ, ನಮ್ಮ ವ್ಯವಹಾರ ಅದರ ಫಲ ಆಗಿದೆ, ಅದರ ವೃಕ್ಷ ಆಗಿದೆ. जैसे क्रोध भी क्या है? क्रोध व्यर्थ का रिजल्ट है. ಕ್ರೋಧ ವ್ಯರ್ಥತೆಯ ರಿಸಲ್ಟ್ ಆಗಿದೆ. जैसे गैस के ऊपर कुकर रखते हैं तो कुकर रखने के बाद वो गर्म होता है, गर्म होने के बाद 10-15 मिनट के बाद सीटी मारना शुरू करता है. इसी तरह जिसके मन में निगेटिव विचार चलते, ये क्यों करता है, इसने मेरे साथ क्यों किया, ये ऐसा क्यों करता है, क्यों क्या करते 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 1-2 साल के बाद सीटी मारना शुरू करता है. कहेगा तुम्हारा 1 साल से देगा, अब मुझे सहन नहीं होता, मना सीटी मार दी. ಹೇಗೆ ನಾವು ಕುಕ್ಕರನ್ನು ಗ್ಯಾಸ್ ಮೇಲೆ ಇಡ್ತೇವೆ, ಅದು ಬಿಸಿ ಆಗ್ತಾ ಆಗ್ತಾ ವಿಜಲ್ ಶುರು ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ, ವಿಜಲ್ ಓದೋದಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಯಾರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ತುಂಬ ವ್ಯರ್ಥತೆ ನಡೆಯುತ್ತೆ, ಯಾರ ಬಗ್ಗೆ ನಡೆಯುತ್ತೆ, ಯಾಕೆ ಏನೋ ಹಾಗೆ ಹೀಗೆ, ಕೊನೆಗೆ ಒಂದಿನ ಕೋಪನೂ ಶುರು ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ, ವಿಜಲ್ ಬಾರಿಸೋದು ಶುರು ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. इसलिए व्यर्थ से मुक्त बनने की आवश्यकता है. जो व्यर्थ से मुक्त बनेगा उतना ही वो स्वधर्म में टिक सकता है, वो सोमानु में टिक सकता है, वो मूल वतन में टिक सकता है. ಯಾರು ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗ್ತಾರೆಯೋ ಅವರು ಸ್ವಧರ್ಮದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತರಾಗ್ತಾರೆ, ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತ ಆಗ್ತಾರೆ, ಪರಂಧಾಮದಲ್ಲೂ ಸ್ಥಿತರಾಗ್ತಾರೆ. इसलिए व्यर्थ से मुक्त. और जो व्यर्थ चिंतन करता है, व्यर्थ सोचता है, उसका दिमाग क्या होता है? गर्म होता है, जिसको आजकल दुनिया में कहते हैं तनाव और टेंशन. ये तनाव या टेंशन क्या है? व्यर्थ चिंतन का रिजल्ट. ಯಾರು ವ್ಯರ್ಥ ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಬುದ್ಧಿ ಯಾವಾಗಲೂ ಬಿಸಿ ಇರುತ್ತೆ. ಆ ಬಿಸಿಗೇನೆ ಹೇಳೋದು ಒತ್ತಡ ಅಂತ. ಇವತ್ತು ಕೂಡ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಇವ್ರ ಬುದ್ಧಿ ಯಾವಾಗಲೂ ಬಿಸಿಯಾಗಿರುತ್ತೆ, ಯಾವಾಗಲೂ ಒತ್ತಡದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅಂತ. और व्यर्थ सोचने के कारण दिमाग जब गर्म होता है, उसी दिमाग में केमिकल्स उतरते हैं और उससे शरीर की विभिन्न प्रकार की बीमारियां होती हैं. इसीलिए कहावत भी बने, जिसका पाँव गर्म पेट नरम दिमाग ठंडा, उस घर में कोई डॉक्टर है उसको मार दो डंडा. ಯಾರ ಬುದ್ಧಿ ಗರಂ ಇರುತ್ತೆ ಅವರ ಬುದ್ಧಿನಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕೆಮಿಕಲ್ಸ್ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗುತ್ತೆ, ಅದರಿಂದ ಶರೀರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ರೋಗಗಳು ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಗಾಯನ ಇದೆ, ಯಾರ ಪಾದ ಗರಂ ಆಗಿರುತ್ತೆ, ಹೊಟ್ಟೆ ಕ್ಯಾ ಪೇಟ್ ನರಂ, ಹೊಟ್ಟೆ ಸಾಫ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಬುದ್ಧಿ ಗರಂ ಇರುತ್ತೆ, ಬುದ್ಧಿ ಥಂಡ ಇರುತ್ತೆ. ಅವರು ಡಾಕ್ಟರ್ ಅವರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ಅವರು बीमारी मारो ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इसलिए व्यर्थ से मुक्त बनना है. आज जितनी भी बीमारी है उसका कारण है निगेटिव विचार. आज किसी को पेट की बीमारी होती है, ईर्ष्या वाले थॉट्स चलाने वालों को पेट की बीमारी होती है. इसलिए कहते हैं ना, तुम मेरे को देख करके तुम्हारे पेट में जलन होता है क्या? ಯಾರಿಗೆ ಈರ್ಷ್ಯಾ ಇರುತ್ತೆ ಅವರಿಗೆ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಇರುತ್ತಂತೆ, ಹೊಟ್ಟೆ ಕಾಯಿಲೆ ಇರುತ್ತಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ನಿನಗೆ ಹೊಟ್ಟೆ ಎಂಥದ್ದು ಬಿಸಿಯಾಗಿದೆ ಅಂತನಾ ಬಯಸಿಕೆ. आज किसी को पेट की बीमारी होती है, पेट की बीमारी का कारण है ईर्ष्या, जेलसी. और जेलसी करने से, ईर्ष्या करने से पेट में ऐसा केमिकल उतरता है जिसे पेट की बीमारी होती है. इसीलिए कहते हैं ना, तुम मेरे को देख करके तुम्हारे पेट में जलन होता है क्या? ನನ್ನ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಹೊಟ್ಟೆ ಉರಿನಾ ನಿನಗೆ ಅಂತಾರೆ. ಆ ಉರಿ ಅಂದರೆ ಏನು? ಅದು ಕೆಮಿಕಲ್ಸ್, ಈರ್ಷ್ಯಾದಿಂದ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. आज किसी को ब्लड प्रेशर बढ़ता है, बीती हुई बातों को बार बार याद करने वाला का ब्लड प्रेशर बढ़ता है. इसीलिए बाबा कहते बच्चे बीती को बिंदी लगा दो. ಕೆಲವರಿಗೆ BP ಇರುತ್ತೆ, BP ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಅವರು ಕಳೆದೋದನ್ನು ತುಂಬ ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಪದೇ ಪದೇ ಅದನ್ನು ಸ್ಮೃತಿ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇರ್ತಾರೆ, ಅಂಥವ್ರಿಗೆ BP ಏರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ತಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕಳೆದೋಗಿರೋ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಬಿಂದು ಇಟ್ಬಿಡಿ ಅಂತ. आज किसी को शुगर होते है, शुगर क्यों होते हैं? जो दूसरों को अपने अंडर में रखने की कोशिश करता है. मैं इसकी सास हूँ, मैं इसका पति हूँ, मैं इस घर का मालिक हूँ. लेकिन आजकल ज़माना ऐसा है, कोई किसी की बात ही नहीं मानता.
जब कोई नहीं मानता कहेगी मेरा कोई नहीं मानता, मैं क्या करूं, और ऐसे निगेटिव सोच से ऐसा ही केमिकल उतरता है, उसे शुगर होते हैं। शुगर कोई चीनी खाने से नहीं होते, वो तो 10-5% फर्क पड़ता है। ಈ ಕೆಲವರಿಗೆ ಶುಗರ್ ಕಾಯಿಲೆ ಇರುತ್ತೆ. ಶುಗರ್ ಕಾಯಿಲೆ ಯಾಕೆ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಸಕ್ಕರೆ ತಿಂದರೆ ಬರಲ್ಲ. ಯಾರು ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಅಧೀನ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಇವ್ರು ನನ್ನ ಅಂಡ್ರಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ಇವ್ರನ್ನ ನಾನು ಅತ್ತೆ ಆಗಿದ್ದೀನಿ, ಬಾಸ್ ಆಗಿದ್ದೀನಿ, ಇವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ನನ್ನ ಅಂಡ್ರಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳಬೇಕು, ಅಂಥವ್ರಿಗೆ ಶುಗರ್ ಕಾಯಿಲೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಯಾರಿಗೆ ಆ ಥರ ಭಾವನೆ ಇರುತ್ತೆ, ಅಧೀನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಭಾವನೆ, ಬಾಸಿಂಗ್ ನೇಚರ್, ಅಂಥವ್ರಿಗೆ ಆ ಕೆಮಿಕಲ್ಸ್ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗುತ್ತೆ, ಅದರಿಂದ ಶುಗರ್ ಕಾಯಿಲೆ ಬರುತ್ತೆ. आज संसार का मालिक शिव बाबा है, मालिक शिव बाबा है। जगत्तिगे मालिक यारो? शिव बाबा ಆಗಿದ್ದಾರೆ. वो संसार का मालिक होने के बाद भी किसी को अपने अंडर में उसने नहीं रखा, सबको फ्रीडम रखा है। अगर वो भी संसार का मालिक है, वो कहता है कि मेरा कहना नहीं मानता, वो सोच स्वर्ग, वो भी शुगर पेशेंट बन जाता। आप कहेंगे उसको शरीर तो है ही नहीं, तो कम से कम शरीर में आता तो होता। वो बाबा निराकारी अवस्था में क्यों रहता है, उसका सीक्रेट है, वो कभी सोचता ही नहीं। जो करेगा हर एक का पार्ट अपना अपना। ಇಡೀ ಜಗತ್ತಿನ ಒಡೆಯ ಶಿವಬಾಬಾ, ಶಿವಬಾಬರು ಆ ಥರ ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ, ನಾನು ಮಾಲೀಕ, ನಾನು ಹೇಳ್ದಂಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೇಳಿ ಅಂತ. ಸಪೋಸ್ ಬಾಬವರು ಆ ಥರ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದರೆ ಅವ್ರಿಗೂ ಶುಗರ್ ಕಾಯಿಲೆ ಬಂದುಬಿಡೋದು. ಶಿವಬಾಬರು ಯಾವತ್ತೂ ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ, ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ. ಅದರಿಂದ ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ನಿರಾಕಾರ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. इसलिए मालिक निश्चिंत बैठा है तो हम किस चिंता करें। हर एक का स्क्रिप्ट अपना अपना है, हर एक का पार्ट अपना अपना है, इसीलिए हमें कुछ भी सोचने की कोई आवश्यकता नहीं है। ಶಿವಬಾಬರು ಜಗತ್ತಿಗೆ ಒಡೆಯ, ಅವರೇ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಏನಿದೆ? ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಪಾತ್ರ ಭಿನ್ನ ಭಿನ್ನ ಇದೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಪಾತ್ರ ನೋಡಿ ನಾವು ಸಂತುಷ್ಟವಾಗಿರುವಂಥದ್ದನ್ನು ಕಲಿಬೇಕು. जिसकी अपनी खुद की कर्मेंद्रिया कहना नहीं मानती, उसका कहना कोई नहीं मानता, सीधी बात है। अगर आपके बच्चे कहना नहीं मानते, क्या आपका मन कहना मानता है? आपकी आंखें कहना मानते हैं? आप अपने घर को सुधारो, शरीर को सुधारो, शरीर को कंट्रोल में रखो, सब आपका कहना मानेंगे। ಯಾರ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ಅವ್ರ ಮಾತು ಕೇಳಲ್ಲ, ಅವರ ಮಾತನ್ನು ಯಾರೂ ಕೇಳೋದಿಲ್ಲ. ಮೊದಲು ನಿಮ್ಮ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳನ್ನ ಹತೋಟಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ನಿಮ್ಮ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ನಿಮ್ಮ ಮಾತು ಕೇಳಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳೇ ನಿಮ್ಮ ಮಾತು ಕೇಳಲ್ಲ ಅಂದರೆ ಬೇರೆಯವ್ರು ಯಾರು ಮಾತು ಕೇಳ್ತಾರೆ? ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ನಿಮ್ಮ ರಚನೆ, ಅದೇ ನಿಮ್ಮ ಮಾತು ಕೇಳಲ್ಲ ಅಂದರೆ ಬೇರೆಯವರು ನಿಮ್ಮ ಮಾತು ಯಾರು ಕೇಳ್ತಾರೆ? इसलिए हमें असोच स्थिति में रहना है। ಅಸೋಚ್ಯ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರಬೇಕು, ಯೋಚನೆಯಿಂದ ಮುಕ್ತವಾದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರಬೇಕು. आज किसी को दूर का कम दिखता है, क्यों? दूसरे की बुराई को आंखें फाड़ फाड़ करके देखेंगे। जो दूसरे की बुराई को आंखें फाड़ फाड़ करके देखता है, उसकी पुतली फैल जाते हैं, जिसे दूर का कम दिखता है। ಕೆಲವರಿಗೆ ಕಣ್ಣಿಂದು ಪೊರೆ ಬರುತ್ತೆ, ಕಣ್ಣಿನ ದೃಷ್ಟಿ ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೆ. ಯಾರು ಪದೇ ಪದೇ ಬೇರೆಯವರ ನಿಶಕ್ತತೆಯನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ದೂರದ ದೃಷ್ಟಿ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಬರುತ್ತೆ. आज किसी को नज़दीक का नहीं दिखता, अपनी बुराई को कभी नहीं देखेंगे, उसको आगे चल करके नज़दीक का दिखाई नहीं पड़ेगा। ಕೆಲವರಿಗೆ ಸಮೀಪ ದೃಷ್ಟಿ ಇರುತ್ತೆ, ಸಮೀಪದ ಕಾಣಲ್ಲ. ಯಾರಿಗೆ ಆ ಥರ ಆಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ತನ್ನ ನಿಶಕ್ತತೆ ತನಗೆ ಕಾಣೋದಿಲ್ಲ, ಬೇರೆಯವ್ರ ನಿಶಕ್ತತೆ ಮಾತ್ರ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅಂಥವ್ರಿಗೆ ಸಮೀಪದ ದೃಷ್ಟಿ ಕೊರತೆ, ಮಂದಾಗಿರುತ್ತೆ. आज किसी को स्पॉन्डिलाइट होता है, गले का प्रॉब्लम, रास्ते पे जा रहे सब्जी लाने के लिए देखेंगे वो क्या करती है, वो क्या करता है। अरे सब्जी लाने के लिए जा रहे हैं, उधर जाओ, हम इधर उधर देखेंगे। जो इधर उधर देखता, आगे चल कर उसको स्पॉन्डिलाइट होता है, गले का प्रॉब्लम। फिर डॉक्टर एक बड़ा सा पट्टा लगाता है, पट्टा लगाने के बाद ना इधर देखता ना इधर देखता, सीधा देखते चलना पड़ेगा। ಕೆಲವರಿಗೆ ಸ್ಪಾಂಡಿಲೈಸಿಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಕತ್ತಿಗೆ ಪಟ್ಟಿ ಹಾಕಿಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಯಾತಕ್ಕೆ ಆ ಥರ ಆಗುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ತರಕಾರಿ ತರಕ್ಕೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದು ಹೇಗೆ ಇದು ಹೇಗೆ, ಪದೇ ಪದೇ ಕತ್ತನ್ನು ಅಲ್ಲಾಡಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅಂಥವ್ರಿಗೆ ಡಾಕ್ಟ್ರು ಪಟ್ಟಿ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾರೆ ಕತ್ತಿಗೆ, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡಬಾರ್ದು ಅಂತ. तो कहने का मतलब सभी बीमारियों का कारण है सोच। आज ईर्ष्या, घृणा, नफरत, इसे जो केमिकल्स बॉडी में उतर रहे, ये सांप काटने से भी जो जहर पैदा नहीं होता, उससे ये जहर उससे भी तेज है। इसीलिए बाबा कहते हैं बच्चे, शरीर को अगर स्वस्थ रखना है तो मन को ठीक रखो, मन को निगेटिव से बचाओ। ಈ ನಕಾರಾತ್ಮಕ ಚಿಂತನೆ ಅನೇಕ ವಿಷಗಳನ್ನು ಉತ್ಪತ್ತಿ ಮಾಡುತ್ತೆ ಶರೀರದಲ್ಲಿ. ಈರ್ಷಾ, ದ್ವೇಷ, ತಿರಸ್ಕಾರ ಮತ್ತು ಹೇಟ್ರೇಟ್, ಬದಲಾ ತಗೊಳ್ಳುವಂಥ ಭಾವನೆ, ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ವಿಷವನ್ನು ಹುಟ್ಟಿಸುತ್ತೆ. ಆ ವಿಷದಿಂದ ಶರೀರಕ್ಕೆ ಏನೂ ಆಗಲ್ಲ, ಬಟ್ ಈ ವಿಷದಿಂದ ಶರೀರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಾಯಿಲೆಗಳು ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ತಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಸೋಚಾಗಿ, ಯೋಚನೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಿ ಅಂತ. आज योग में माया आते, मतलब कोई राक्षस आकर के थोड़ी हिलाता है।
जो सारा दिन हमने निगेटिव कुछ सोचा है, किसी ने कुछ निगेटिव बोला है, वही बातें आपको योग में आत्मचिंतन परमात्मा चिंतन करने नहीं देती। ಯೋಗದಲ್ಲಿ ಮಾಯೆ ಯಾಕೆ ಬರುತ್ತೆ? ಇಡೀ ದಿನ ನಾವು ನೆಗೆಟಿವ್ ಮಾತಾಡಿರ್ತೀವಿ, ಬೇರೆಯವ್ರ ಬಗ್ಗೆ ನೆಗೆಟಿವ್ ಯೋಚನೆ ಮಾಡಿರ್ತೀವಿ. ಅದೇ ಯೋಗದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ಆತ್ಮಚಿಂತನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಬಿಡಲ್ಲ, ಪರಮಾತ್ಮ ಚಿಂತನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಿಡಲ್ಲ. अगर समझो किसी ने अपमान किया है, निंदा की, जब योग में बैठेंगे शुरू करेंगे मैं आत्मा हूँ, शांत स्वरूप, फिर कहेंगे मेरे उन्होंने क्यों बोला, मेरे को ऐसा क्यों बोला, फिर कहेंगे 15 दिन पहले भी बोला था। वही विचार बार बार आएंगे, आपके मन बुद्धि को परमधाम जाने ही नहीं देंगे। ಈಗ ನಾವು ಯೋಗಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಯಾರ ಜೊತೆಗಾದ್ರೂ ಯಾರೋ ನಿಮ್ಗೆ ನಿಂದನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಯೋಗಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾನು ಶಾಂತ ಸ್ವರೂಪ ಆತ್ಮ, ನಾನು ಪವರ್ಫುಲ್ ಆತ್ಮ. ಆದರೆ ಪದೇ ಪದೇ ಅದೇ ಸಂಕಲ್ಪ ನಮಗೆ ಸತಾಯಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಯಾತಕ್ಕೆ ಅವ್ರು ಈ ಥರ ಮಾತಾಡಿದ್ರು, ನನಗೆ ಯಾತಕ್ಕೆ ಈ ಥರ ಅಂದರು, ಅಂಥವ್ರ ಮನಸ್ಸು ಪರಮಧಾಮದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. इसलिए अब हमें वैरस से मुक्त बनने की बहुत आवश्यकता है, और तब जाकर के हम योग में स्थिर होकर के घंटों तक बैठ करके योग लगा सकते हैं. ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗೋದು ಬಹಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಆವಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಯೋಗದಲ್ಲಿ ಗಂಟಾನುಗಟ್ಟಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಯೋಗ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. लेकिन ये आज हमारे मन में व्यर्थ क्यों चलता है? ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ವ್ಯರ್ಥತೆ ಯಾತಕ್ಕೆ ನಡೆಯುತ್ತೆ, ವ್ಯರ್ಥ ಯೋಚನೆ ಯಾತಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ? और जिसके प्रति व्यर्थ मन में चलता है, फिर उसके साथ हमारी भावना खराब हो जाते, भावना नेगेटिव बन जाते. और एक बार व्यर्थ सोच करके किसी के प्रति भावना खराब हो गई तो उसके साथ हमारे संस्कार बनते नहीं. फिर उसे किनारा करेंगे, उसे सहयोग नहीं देंगे, उसका परचिंतन करेंगे. तो संस्कार क्यों बने? निगेटिव संकल्प से संस्कार बनते हैं. ಯಾರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ವ್ಯರ್ಥತೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ ಅವರಿಂದ ನಾವು ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ದೂರ ಆಗಿಬಿಡ್ತೇವೆ. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಪರಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೇವೆ, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲ ಸಲ್ಲದಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತೇವೆ, ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಸಂಸ್ಕಾರ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ನಾವು. ಜೊತೆಗೆ ಯಾರ ಜೊತೆಗೆ ಸಂಸ್ಕಾರ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ವೋ ಅದೇ ಥರ ನೆಗೆಟಿವ್ ಸಂಸ್ಕಾರ ನಮ್ಮದು ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. इसीलिए वैरस से मुक्त आज हमारे संकल्प क्यों चलते हैं? आज मैंने मुरली सुनी, अमृत वाला योग किया, स्थिति बहुत अच्छी बनी, और आज सोचेंगे आज मौन में रहेंगे, साइलेंस में रहेंगे, किसी का परचिंतन नहीं करेंगे. लेकिन घर में पहुंच गए, किसी ने आपको विघ्न डाला, किसी ने आपका अपमान किया, कोई ना कोई भरा बोला बोल दिया, तो तुरंत निगेटिव संकल्प शुरू हो जाते. ये मेरे साथ क्यों करता है, ये मेरे साथ ऐसा क्यों बोलता है. तो इसीलिए ऐसे परिस्थिति में भी हमारे पॉजिटिव संकल्प चले, उसके लिए क्या करें? ನಮ್ಮ ಯೋಚನೆಯಲ್ಲಿ ವ್ಯರ್ಥತೆ ಯಾತಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ? ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮುರಳಿ ಕೇಳಿದ್ವಿ, ಮುರಳಿ ಕೇಳಿ ಮನೆಗೆ ಹೋದ್ವಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರೋ ಏನೋ ಮಾತಾಡ್ಬಿಟ್ರೋ, ಅದೇ ಯೋಚನೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ ಇಡೀ ದಿವಸ. ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ನಾನು ಪಾಸಿಟಿವ್ ಯೋಚನೆಯನ್ನು ಹೇಗೆ ಮಾಡೋದು? तो वास्तव में हमारे जीवन में कोई विघ्न डालता है, कोई परिस्थिति निर्माण करता है, तब जाकर के निगेटिव चिंतन चलता है. ಯಾರು ನಮಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತರ್ತಾರೆ, ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ನೆಗೆಟಿವ್ ವಿಚಾರಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ. लेकिन प्रश्न ये आता है कि हमारे जीवन में कोई विघ्न रूप में क्यों बनता है, कोई विघ्न क्यों डालता है? ಅವರು ವಿಘ್ನ ರೂಪ ಯಾತಕ್ಕೆ ಹಾಕ್ತಾರೆ, ನಮಗೆ ವಿಘ್ನ ಯಾತಕ್ಕೆ ಹಾಕ್ತಾರೆ? वास्तव में हमारे जीवन में जो भी लोग आए हैं संपर्क में, ये हमारे ही पिछले जन्मों के हिसाब किताब को चुक्त करने के लिए आए हैं. कोई आपको देने के लिए आए हैं, कोई आपसे लेने के लिए आए हैं. ಯಾರ್ಯಾರೋ ನನ್ನ ಸಂಬಂಧ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವಿಘ್ನ ರೂಪ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಬೇರೆ ಯಾರೂ ಅಲ್ಲ, ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದ ಲೆಕ್ಕಾಚಾರವನ್ನು ಚುಕ್ತ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಕೆಲವರು ಸಾಲ ಕೊಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಕೆಲವರು ಸಾಲ ತಗೊಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. तो इसलिए अगर मुझे वैरस से मुक्त बनना है तो इस कर्म गति को समझने की बड़ी आवश्यकता है. जो कर्म गति को याद रखता है वो कभी भी निगेटिव नहीं सोचेगा. ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಕರ್ಮದ ಗುಹ್ಯಗತಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಯಾರಿಗೆ ಕರ್ಮದ ಗುಹ್ಯಗತಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿರುತ್ತೋ ಅವ್ರು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ವ್ಯರ್ಥ ಚಿಂತನೆಯನ್ನು ನಡೆಸಲ್ಲ. कभी कभी हम कहते हैं मैं इसके साथ इतना अच्छा व्यवहार कर रहा हूँ, मैं इसको इतना सहयोग दिया और वंडरफुल है, ये मेरे साथ ऐसा क्यों करता है. और ऐसे वंडरफुल करके हम इतने निगेटिव सोच करते हैं और उसके प्रति दृष्टिकोण खराब करते हैं, उसको बददुआएं देते हैं, उसके प्रति अशुभ भावना रखते हैं, और यही व्यर्थों का कारण है. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ನಾವು ತುಂಬ ಸಹಯೋಗ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ, ಉಪಕಾರ ಮಾಡಿರ್ತೀವಿ,
ಅಂಥವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ನೆಗೆಟಿವಿಟಿ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ, ಇವ್ರಿಗೆ ನಾನು ಎಷ್ಟು ಉಪಕಾರ ಮಾಡಿದೆ, ಎಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದೆ, ಇಂಥವ್ರು ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ವ್ಯರ್ಥತೆಯನ್ನು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ಆ ರೀತಿ ಅಂದ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ನಾವು ನೆಗೆಟಿವಿಟಿಯನ್ನು ಶುರು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೇವೆ. सदा याद रखो, टाली कभी भी एक हाथ से नहीं बजती, टाली के लिए 2 हाथ चाहिए होते हैं. इसी तरह आज कोई व्यक्ति मेरे साथ निगेटिव व्यवहार कर रहे हैं तो जरूर मैंने भी कभी कोई ना कोई जन्मों में उसके साथ निगेटिव व्यवहार किया है. आज इस संसार की हर व्यक्ति के जीवन की जो समस्या है उस व्यक्ति ने अनेक जन्मों में बोए हुए कर्मों का फल है. ಇವತ್ತು ಜಗತ್ತಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಯಾವ್ಯಾವ ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಹಿನ್ನೆಲೆ ಏನು ಅಂದರೆ ಅವ್ರು ಯಾವುದೋ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಬೀಜ ಬಿತ್ತಿದ್ದಾರೆ. ಚಪ್ಪಾಳೆ ಒಂದು ಕೈಯಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ, 2 ಕೈಯಿಂದನೂ ಆಗುತ್ತೆ. ಯಾತಕ್ಕೆ ಬೇರೆಯವರು ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ವ್ಯರ್ಥ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ನಾನು ಯಾವುದೋ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ವ್ಯರ್ಥ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. तो आज इस कर्म गति को जब हम भूल जाते हैं तब जाकर के निगेटिव विचारों का कारण बन जाता है, निगेटिव विचार आते हैं. इसीलिए सदा हमें इस कर्म गति को समझने की आवश्यकता है. ಕರ್ಮಗತಿಯನ್ನು ನಾವು ಮರ್ತು ಬಿಡ್ತೇವೆ. ಕರ್ಮಗತಿ ಯಾವಾಗ ಮರ್ತೋಗುತ್ತೆ ನಮಗೆ ವ್ಯರ್ಥ ಯೋಚನೆಯಲ್ಲಿ ವ್ಯಸ್ತರಾಗ್ಬಿಡ್ತೇವೆ. ಈ ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ನಾನು ಮುಕ್ತ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಕರ್ಮದ ಗುಹ್ಯಗತಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. इस संसार की हर घटना हर व्यक्ति के केवे कर्मों के आधार से चलती है. ಈ ಜಗತ್ತಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಘಟನೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಕರ್ಮದ ಗುಹ್ಯಗತಿಯ ಆಧಾರದಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ. आज हर व्यक्ति के जीवन में कोई ना कोई समस्या है. कोई किसी को पति बन करके तंग करता है, कोई किसी को बच्चा बन करके तंग करता है, कोई किसी को पड़ोसी बन करके तंग करता है. और ऐसी घटना के कारण आज हमारे निगेटिव विचार चलते हैं. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಇವತ್ತು ಜಗತ್ತಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಕೆಲವರಿಗೆ ಮಕ್ಕಳು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ಅಕ್ಕಪಕ್ಕದವ್ರು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಕೆಲವ್ರಿಗೆ ಇನ್ಯಾರೋ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂದರೆ ಕರ್ಮದ ಗುಹ್ಯಗತಿ. इसलिए हमें इस कर्म गति को समझने की बड़ी आवश्यकता है. कर्मों से हमारा शरीर बनता है, कर्मों से ही आज हमारे संबंध संपर्क वाले लोग मिलते हैं. हमारी जो भौतिक प्राप्ति भी है वो भी कर्मों के आधार से मिलते हैं. तो इसीलिए बाबा ने हमें कर्मों का ज्ञान, ड्रामा का ज्ञान ये क्यों बताएं? क्योंकि इसके आधार से हम विरत से मुक्त बन सकेंगे. ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಪ್ತಿಗಳು ನಾನೇ ಮಾಡಿರುವಂಥ ಕರ್ಮದ ಆಧಾರ. ನನ್ನ ಶರೀರವು ನಿರ್ಮಾಣ ಆಗೋದು ಕೂಡ ನನ್ನ ಕರ್ಮದಿಂದ. ಅದರಿಂದ ಬಾಬಾವರು ಕರ್ಮದ ಗುಹ್ಯಗತಿಯನ್ನು ಅನೇಕ ಸಲ ನಾವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಿಳಿಸ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ. अभी एक प्रैक्टिकल एक घटना अभी मैं मधुबन से आ रहा था तो मुझे एक बहन ने एक अनुभव सुनाया, बहुत पुरानी अपनी ज्ञान की बहन है. तब मुझे लगा कि सचमुच कर्मों की कितनी गहरी गति है. प्रैक्टिकल घटना आपको सुनाते. ಅಣ್ಣವರು ಮಂಗಳೂರಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಒಬ್ಬರು ಹಳೆ ಅಕ್ಕವರು ಅಣ್ಣವರಿಗೆ ಮೀಟ್ ಆದರು. ಅವರು ಅವರ ಜೀವನದ ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು, ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ घटನೆಯನ್ನು ಅಣ್ಣವರಿಗೆ ತಿಳಿಸಿದರು. ಅದನ್ನು ನಾನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. एक बीके बहन थी, ग्लोबल हॉस्पिटल में वो एडमिट थी, उसका ऑपरेशन हो गया और वो बहुत सीनियर बहन है. तो उसने मुझे ये अनुभव सुनाया था. वो बहुत सेवा की, उसने जीवन में बहुत सारा पुण्य कर्म किया है, लेकिन अचानक उसको क्या हो गया, पेट में बहुत दर्द होने लगा. तो उसको हॉस्पिटल में एडमिट कर दिया और उसका ऑपरेशन होने वाला था. ಒಬ್ಬರು ಹಳೆ ಅಕ್ಕವರಿದ್ದಾರೆ. ಭಾಳ ವರ್ಷದಿಂದ ಅವರು ಸೇವೆ ಮಾಡಿದರು, ಭಾಳಷ್ಟು ಪುಣ್ಯದ ಕರ್ಮ ಮಾಡಿದರು. ಆದರೆ ಅಚಾನಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಶುರುವಾಯಿತು. ಯಾವಾಗ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಅತಿ ಆಗೋಯ್ತು ಅವರಿಗೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ರು. तो फिर वो बहन जब बेड पर थी तो बाबा से रोरवान करने लगी, बाबा मैंने कौन से ऐसे कर्म किए कि मेरे को ये पेट में दर्द हो रहा है, मैं इतना अच्छा सेवा करती हूँ, मैं ये करती हूँ, ऐसी बाबा से रोरवान करने लगी. तो बाबा ने क्या किया, उस बहन को अचानक उसका पिछले जन्म का दृश्य दिखाया. ಆ ಸಹೋದರಿ ಬಾಬೂರ ಜೊತೆಗೆ ವಾರ್ತಾಲಾಪ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ನಾನು ಅಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ನನಗೆ ಈ ಪರಿಯಾಗಿ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಯಾತಕ್ಕೆ, ನನಗೆ ಈ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಯಾತಕ್ಕೆ ಬಂತು ಅಂತ ಬಾಬೂರ ಜೊತೆಗೆ ಯಾವಾಗ ಆಕೆ ವಾರ್ತಾಲಾಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಬಾಬೂರು ಅವರಿಗೆ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದ ದೃಶ್ಯವನ್ನು ತೋರಿಸಿದ್ರು. उसको दिखाया जब अंग्रेज शासन था. अभी वो बहन है लेकिन उसी जन्म में अंग्रेज शासन के समय वो भाई था और उसकी पुलिस वाले की ड्यूटी थी. ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಅವರು ಅಣ್ಣವರಾಗಿದ್ರು. ಪೊಲೀಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಬೇರೆಯವ್ರದ್ದು ಲೂಟ್ क्या भाई जी, उनको पुलिस वाले की ड्यूटी थी.
तो अंग्रेज शासन जब था, भारत मतलब विदेशी का राज्य था, माने इससे पूर्व वाले जन्म में, उस समय अंग्रेज शासन था भारत में और उसका जन्म भारत में था, और उस समय वो भाई का जन्म था और उसकी नौकरी थी पुलिस वाले की. ಅಂಗ್ರೇಜಿ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ. ಆ ಮಾತೆಗೆ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಅಣ್ಣಂದ್ರ ಜನ್ಮ ಇತ್ತು, ಪೊಲೀಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. तो उनको ऑर्डर मिली थी कि कोई अंग्रेज अगर किसी को तंग करता है इंडियन वालों को तो उसको गोली झाड़ना है, गोली लगानी है. ಇಂಡಿಯಾದವರು ಯಾರು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅವ್ರಿಗೆ ಗೋಲಿ ಇದು ಬಂದೂಕಿಂದ ಹೊಡೆಯೋದು ಆ ಡ್ಯೂಟಿ ಇತ್ತು. तो एक अंग्रेज किसी इंडियन वालों को तंग कर रहा था, तो उसने उस समय क्या किया, उसने पुलिस वाले ने गोली झाड़ी. तो वो गोली उस अंग्रेज को नहीं लगी, पीछे एक माताजी घास काट रही थी, उसके पेट में घुस गई और उसको इतना दर्द हो गया, इतना दर्द हो गया. बाबा ने वो दृश्य दिखाया. बाबा ने कहा कि बच्ची, तुमने इस निर्दोष माताजी को क्या क्या गोली झाड़ी और उसकी बददुआएं जिसके कारण आज तुम्हारे पेट में दर्द हो रहा है और जिसके कारण तुमको ऑपरेशन करना पड़ रहा है. ಅವರು ಗುಂಡು ಹಾಕಿದ್ರು, ಆ ಗುಂಡು ಯಾರಿಗೆ ತಗಲಬೇಕಾಗಿತ್ತು ಅದು ತಗಲಿಲ್ಲ. ಹಿಂದೆ ಒಬ್ಬ ಮಾತೆ ಹುಲ್ಲು ಕಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆ ನಿರ್ದೋಷಿ ಮಾತೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆ ಗುಂಡು ತಗಲ್ತು. ಬಾಬು ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಆ ಪಾಪ ನಿರ್ದೋಷಿ ಮಾತೆಗೆ ಏನು ತಪ್ಪು ಮಾಡ್ದೇನೆ ಆ ಮಾತೆಗೆ ನೀನು ಗುಂಡು ಹಾಕಿದೀಯಾ, ಅದರಿಂದ ಈ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ನಿನಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. इसी तरह आज मैंने भी किसी को अपने अंडर में रखा होगा, मैंने भी किसी को तंग किया है, परेशान किया है, और इसके कारण आज उस व्यक्ति के साथ हम अच्छा व्यवहार करते तो भी वो व्यक्ति मेरे साथ क्या करेगा, बुरा ही व्यवहार करेगा. तो इस घटना को जब हम भूल जाते तब जाकर के निगेटिव विचार चलते हैं, और उस निगेटिव विचार को हम दूसरों को सुनाएंगे, उसकी भी भावना उस व्यक्ति के प्रति खराब करते हैं, वायुमंडल खराब करते हैं. इसीलिए अगर मुझे हर परिस्थिति में मन को शांत रखना है, इस कर्मों की गुई गति को समझने की बड़ी आवश्यकता है. ಯಾವ್ಯಾವ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಏನೇನು ಮಾಡಿದೀವೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಯಾರನ್ನ ಅಂಡ್ರಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಎಷ್ಟೇ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಿದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ನಮಗೆ ಕೆಟ್ಟದನ್ನೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾರು ಕರ್ಮದ ಗುಯ್ಯಗತಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಮನಸ್ಸನ್ನು ಶಾಂತವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. मैं हमेशा एक अभी कुछ दिन पहले एक हिंदी ज्ञानामृत में एक आर्टिकल लिखा था कर्मों के बारे में. ಹಿಂದಿ ಆರ್ಟಿಕಲಲ್ಲಿ ಜ್ಞಾನಾಮೃತದಲ್ಲಿ ಅಣ್ಣವರು ಒಂದು ಆರ್ಟಿಕಲ್ ಬರೆದಿದ್ರು, ಕರ್ಮದ ಗುಯ್ಯಗತಿ ಅಂತ. अगर इस आर्टिकल को मैं फिर से आपको भी सुनाता हूँ, उसमें अगर इस घटना को आप अच्छी तरह सुनेंगे तो आपको पता चलेगा कि मेरे जीवन की जो समस्या आ रही वो क्यों आ रहे हैं. ಆ ಟಾಪಿಕನ್ನು ನಾನು ಓದಿ ಹೇಳ್ತೇನೆ ನಿಮಗೆ. ಅದನ್ನು ತಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೇನು ಘಟನೆಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಸನ್ನಿವೇಶಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಅದು ಯಾತಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ತಮಗೆ ಸ್ಪಷ್ಟ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ये कोई कहानी नहीं है, लेकिन एक घटी हुई घटना आपको सुना रहे. ಇದು ಘಟನೆ ನಡೆದಿರುವಂಥ ಘಟನೆಯನ್ನು ನಾನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇದೊಂದು ಕತೆ ಅಲ್ಲ. एक आगरा में एक पति पत्नी रहते थे, बहुत गरीब थे, झोपड़पट्टी में रहते थे. उनके पास एक बार एक मेहमान आया. ಒಂದು ಊರಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಪತಿ ಪತ್ನಿ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. ಅವ್ರು ತುಂಬ ಬಡವರಾಗಿದ್ದರು, ಗುಡಿಸಲಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಗುಡಿಸಲಿಗೆ ಒಬ್ಬರು ಅತಿಥಿ ಬಂದರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ. तो जब उनके पास वो जब वो दिल्ली में मेहमान आता है तो उस दिल्ली की दुकान बंद थे, उसने अपने साथ में करोड़ों रुपए लाए थे क्योंकि बहुत बड़ा बिजनेस वाला था. तो जब दिल्ली की दुकान बंद है, उसको लगता है बैठे बैठे मैं क्या करूं, मैंने कभी आगरा गया नहीं, देखा नहीं, चलो मैं जाकर के आगरा देख के आता हूं. तो व्यापारी क्या कर रहा था, आगरा देखने के लिए चला गया. ಆ ಅತಿಥಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ತಂದಿದ್ರು. ಅಂಗಡಿ ಎಲ್ಲ ಮುಚ್ಚೋಗಿತ್ತು. ಅಂಗಡಿ ಮುಚ್ಚಿರೋ ಕಾರಣ ಇವ್ರ ಫ್ರೆಂಡ್ ಇದ್ರಲ್ಲ, ಈ ಗುಡಿಸಲಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಇವ್ರ ಮನೆಗೆ ಬಂದು ಹೋಗೋಣ ಅಂತ ಬಂದರು. और जब वो आगरा गया, सारा दिन उसने आगरा घूम के देखा, लेकिन रात को उसको सोने का प्रॉब्लम हो गया. जिस होटल में जाता था, जहाँ भी जाता था, सब कहते हुए हमारे होटल बुक है. अब उसको लगता है रात को कहाँ सो जाऊँ. ಅವರು ಆಗ್ರಾಗೆ ಬಂದರು, ಆಗ್ರಾ ನೋಡೋಣ ಅಂತ ಬಂದರು. ಆಗ್ರಾ ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ರು, ರಾತ್ರಿ ಹೋಟೆಲಲ್ಲಿ ಮಲಗೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ. ಎಲ್ಲಿ ಮಲಗೋದು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು. अब उसको लगता है कहीं बस स्टैंड पर सो जाऊंगा तो मेरी बैग क्या हो जाएगी, चोरी हो जाएगी, जिसमें करोड़ों रुपए पड़े. अगर कहीं स्टेशन पर सो जाओ तो भी चोरी हो जाएगी. तो उसको याद आता है, तो अचानक याद आए मेरे गरीब पति पत्नी हैं तो जो आगरा में रहते थे, वो रिक्शा करके उनके पास पहुंच गया. उनका एड्रेस वगैरह था. ಆಗ್ರಾದಲ್ಲಿ ಆ ಗುಡಿಸಲಲ್ಲಿ ಆ ಪತಿ ಪತ್ನಿ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ರೆ, ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ರೆ ಕಳ್ಳತನ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ಆ ಪತಿ ಪತ್ನಿಯಲ್ಲಿ ಗುಡಿಸಲಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಬಂದರು. तो वहाँ जब गया तो गरीब पति पत्नी को बहुत खुशी होगी. तो
तो उन्होंने खाना खिलाया, बातें की, सब कुछ की, लेकिन सोने से पहले उस व्यापारी ने क्या किया, अपने कपड़े बदलने थे, इसीलिए क्या किया, बैग खोली। जब बैग खोली तो गरीब की पत्नी की नज़र बैग में गई। उसने देखा इसके पास 50 के, 100 के, 500 के बहुत सारे बंडल है। तो उसको लगता है 2-4 बंडल हमारे पास आ जाए तो हमारी गरीबी क्या हो जाएगी, दूर हो जाएगी। ಆ ವ್ಯಕ್ತಿ ರಾತ್ರಿ ಮಲಗುವಾಗ ಬಟ್ಟೆ ಚೇಂಜ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಆ ಸುಟ್ಕೇಸನ್ನು ತೆಗೆದ್ರು. ಸುಟ್ಕೇಸ್ ತೆಗೆದಾಗ ಆ ಪತಿ ಪತ್ನಿ ಇದ್ರಲ್ಲ, ಅವರು ಆ ಸುಟ್ಕೇಸನ್ನು ನೋಡಿದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ ಅನೇಕ ಬಂಡಲ್ಲು ಹಣ ಇತ್ತು. ಅವಾಗ ಅವ್ರು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಇದರಲ್ಲಿ 1-2 ಬಂಡಲ್ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಬಡತನ ದೂರ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು. तो 12-1 बजे वो क्या कि पत्नी बाहर गई और बड़ा सा एक पत्थर उठा करके बाहर से लाते हैं। मेहमान तो बैग सिराने लेके गहरी निद्रा में सोया था और ला करके सीधा उसने सिर में डाल दिया। डालते उस व्यापारी का मृत्यु हो गया, मर्डर हो गया। तो पति की नींद खोली, पति जोर से कहता ये क्या हो गया, आवाज़ क्या आया, कहते अब हमारी गरीबी दूर हो गई। ಆ ಪತಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲು ತಂದು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಮಲಗಿದಾಗ ತಲೆ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ರು. ಅವ್ರದ್ದು ಮೃತ್ಯು ಆಗೋಗ್ಬಿಡ್ತು. ಪತ್ನಿ ಅವಾಗ ನೋಡ್ತಾರೆ, ಜೋರಾಗಿ ಶಬ್ದ ಆಗೋಯ್ತು, ಇದೇನಾಗೋಯ್ತು ಅಂತ ಪತ್ನಿ ಕೇಳಿದ್ರು. तो पत्नी कहते ये बात किसी को पता ही नहीं चलने देंगे, अब इसको हम जमुना नदी में डाल देते। तो दोनों ने उठा करके उस मुर्दे को रात को 2 बजे क्या क्या जमुना नदी में, बाजू में जमुना नदी थी, रात को डाल दिया और वापिस आकर के जो खून वगैरह लगाया था उसको लिपाई पुताई करके ठीक ठाक किया। ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಬ್ಲಡ್ ಏನು ಬಿದ್ದಿತ್ತು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಶವ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಯಮುನಾ ನದಿ ದಡದಲ್ಲಿ ಹಾಕ್ಬಿಟ್ರು, ಪತಿ ಪತ್ನಿ ಸೇರಿಕೊಂಡು. इस बात को उन्होंने पुलिस से छिपाया, लोगों से छिपाया, लेकिन कर्मों से कोई छिपा सकता है? इसीलिए एक भजन है ना, कर्म का लेका मिटे ने रे भाई, लाख करे कोई चतुराई। ಕರ್ಮದ ಗುಯಗತಿಯನ್ನು ಯಾರೂ ಕೂಡ ತಪ್ಪಿಸೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಪೊಲೀಸರಿಂದ ಅವರು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು, ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ, ಅಕ್ಕಪಕ್ಕದವ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಕರ್ಮದ ಗುಯಗತಿಯಿಂದ ಅದನ್ನು ಬಚ್ಚಿಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. आखिर उन्होंने उसी पैसे से एक प्लॉट लिया, एक बिल्डिंग बना दी, एक दुकान खोला, अपने लिए गहने बनाए, साथ में गाड़ी खरीद की, कपड़े अच्छे सिलाई किए, उनकी गरीबी दूर हो गई। लेकिन दोनों को कोई बच्चा नहीं था, तो कुछ साल के बाद एक उनको बच्चा हो गया। ಅವರು ಆ ಹಣದಿಂದ ದೊಡ್ಡ ಫ್ಲ್ಯಾಟ್ ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ರು, ಒಡವೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ರು, ಅಂಗಡಿಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಸಮಯದಿಂದ ಮಕ್ಕಳು ಇರಲಿಲ್ಲ. ಬಹಳ ಸಮಯ ಆದಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೊಂದು ಮಗು ಜನ್ಮ ಪಡೀತು. तो बच्चों को काफ़ी पढ़ा करके बड़ा किया, बच्चा कलेक्टर बनने वाला था, लेकिन कुछ समय के बाद उसको अचानक टाइफाइड हो गया। कलेक्टर बनने की नौकरी लगने वाली थी, लेकिन उससे पूर्व टाइफाइड हो गया। तो उन दोनों को लगता है बच्चे को कुछ ना हो जाए, इतना पढ़ा लिखा बच्चा नौकरी करने वाला है। तो उसको बहुत बड़े हॉस्पिटल में दिखाया, उसका इतना खर्चा हुआ जिसके पीछे उनको गाड़ी बेचनी पड़ी। ಅವ್ರ ಮಗ ದೊಡ್ಡವನಾದ, ಕಲೆಕ್ಟರ್ ಆಗುವಂಥವನಾದ, ಆದರೆ ಅವನಿಗೆ ಟೈಫಾಯ್ಡ್ ಆಗಿಬಿಡ್ತು. ಅದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಟೈಫಾಯ್ಡ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಆ ಹಾಸ್ಪಿಟಲಿಗೆ ಖರ್ಚು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಮಾರಬೇಕಾದಂಥ ಸಂದರ್ಭ ಬಂತು. उसके बाद भी ठीक नहीं हुआ, तो उन्होंने क्या किया, जो गहने बनाए थे अपने लिए वो भी बेच दिए और सब बीमारी में पैसा लगाया, तो भी बच्चा ठीक नहीं हुआ। ಎಲ್ಲ ಆಭರಣ ಮಾರಿದ್ರು, ಫ್ಲ್ಯಾಟ್ ಮಾರಿದ್ರು, ಆದರೂ ಕೂಡ ಕಾಯಿಲೆ ಸರಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ. उसके बाद उन्होंने क्या किया, जो दुकान चालू किया था उसको बंद किया, सब बीमारी में पैसा लगाया, तो भी बच्चा ठीक नहीं हुआ। ಅಂಗಡಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅದೆಲ್ಲ ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡೋಗಿ ಕಾಯಿಲೆಗೆ ಹಾಕಿದ್ರು, ಆದರೂ ಕೂಡ ಕಾಯಿಲೆ ಸರಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ. उनको लगता है बच्चा ठीक हो जाए, ऐसे दुकान और ऐसे गहने तो बहुत लेंगे, इसीलिए क्या किया, उनको खर्चा किया। लास्ट में उन्होंने जो मकान था उसको भी बेच दिया, तो भी बच्चा ठीक नहीं हुआ। ಮಗ ಸರಿ ಹೋದರೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಬೋದು, ಆ ಮನೆನೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಮಾರಿದ್ರು, ಆದರೂ ಕೂಡ ಕಾಯಿಲೆ ಸರಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ. लास्ट में उन्होंने एक दिन वो बच्चा पूछता है, पापा जी अपने को जो मिला तो पैसा खत्म हो गया, अब मैं जा रहा हूँ, बच्चा मर गया। तो बच्चा कौन था? ಆ ಮಗ ಹೇಳಿದ್ರು, ನಿನ್ನ ಹತ್ರ ಏನೇನಿದೆ ಎಲ್ಲ ಖಾಲಿ ಆಗೋಯ್ತು, ಈಗ ನಾನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಆ ಮಗ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ಮಗ ಯಾರಾಗಿದ್ರು? वही व्यापारी अपना पैसा लेने के लिए बच्चे के रूप में आया था। ये है कर्मों की गुई गति। ಅದೇ ವ್ಯಾಪಾರಿ ಆತ್ಮ. ಆ ವ್ಯಾಪಾರಿ ಆತ್ಮ ತನ್ನ ಸಾಲವನ್ನು ಚುಕ್ತ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಮಗನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದಿತ್ತು. तो ये कहानी, एक घटना मैंने आपको क्यों सुनाई? आज आपके जीवन की जो व्यक्ति समस्या क्रिएट करता है, कोई पति के रूप में तंग कर रहा है, कोई बच्चे के रूप में तंग कर रहा है, वो पति कौन है, वो बच्चा कौन है?
वो आपके ही कोई पिछले जन्मों का हिसाब है। तो उसके लिए उसको सोच करके, किसी को सुना करके, तंग होकर के, टेंशन में आकर के क्या वो खत्म होने वाला है? इसीलिए हमें इस कर्मों के गुई गति को समझ करके निगेटिव को खत्म करना है। ಕೆಲವರಿಗೆ ಪತಿ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕೆಲವರಿಗೆ ಪತ್ನಿ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇದೆಲ್ಲ ಯಾತಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದ ಕರ್ಮದ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಿಂದ. ಅದನ್ನು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಕರ್ಮದ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಏನು ಕಡಿಮೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಯೋಚನೆಯನ್ನು ನಾವು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. आज कोई किसी को सास बन करके तंग करता है, क्यों तंग करता है? क्योंकि उसने भी कभी उसको सास बन करके तंग किया है. इसीलिए कहते हैं ना, सास भी कभी बहू थी. ಕೆಲವರಿಗೆ ಅತ್ತೆ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅತ್ತೆ ಯಾಕೆ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಹಿಂದೆ ಅವರು ಯಾವುದೋ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಇವರು ಅವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಅತ್ತೆನೂ ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಸೊಸೆ ಆಗಿದ್ರು ಅಂತ. तो आज इस कर्म गति की को भूलने के कारण हम निगेटिव सोचते हैं और मन को बीती को बिंदी नहीं लगती और उस बात को हम निगेटिव सोचते हैं, औरों को सुनाते हैं और यही आज हमारे टेंशन का मूल कारण है. इसीलिए अगर मुझे मन को अस्वस्थ स्थिति में रखना है तो इसीलिए कर्मों की गुई गति को याद रखो. ನಾವು ಬೇರೆಯವರ ಬಿಹೇವಿಯರ್ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ನೆಗೆಟಿವ್ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ತಿಳಿಸ್ತೇವೆ. ಎಷ್ಟು ನೆಗೆಟಿವ್ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಷ್ಟು ಯೋಚನೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಅಲಿಯೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. अच्छा समझो, चलते चलते किसी ने गाली दी तो जिसको कर्मों का ज्ञान होगा वो क्या सोचेगा? अच्छा, इसका भी बहुत दिन का बाकी था, आज पूरा हो गया. वो ये नहीं सोचेगा गाली क्यों दी, मेरे को क्यों बोला, कैसा बोला. वो नहीं सोच, बीती को बिंदी लगा देगा. ಈಗ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಯಾರೋ ನಿಮಗೆ ಬೈದ್ಬಿಟ್ರು, ನಿಂದನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ಕರ್ಮದ ಗುಯ್ಯಗತಿ ಗೊತ್ತಿರೋ ವ್ಯಕ್ತಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ. ಯಾವುದೋ ಜನ್ಮದ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ನಂದು ಚುಕ್ತ ಆಗೋಯ್ತು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇದ್ದವ್ರು ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ? ಇವ್ರು ಯಾತಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರು, ಇವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡಬೇಕಾಗಿತ್ತ ನನಗೆ, ಈ ರೀತಿ ವ್ಯರ್ಥ ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. इसलिए अभी गीत सुन रहे थे ना, किसने क्या कहा तो क्या हुआ, खुशी खो गई तो सारा सब कुछ खो गया. तो खुशी का मर्म क्या है? पॉजिटिव सोच. पॉजिटिव सोच खुशी का मर्म है. और ये मर्म बाबा कहते बच्चे इसको जानो. इसीलिए हमें कुछ भी हो जाए लेकिन पॉजिटिव सोचना है. उसके लिए इस कर्मों की गुई गति को याद रखना है. ನಾವು ಖುಷಿಯಾಗಿರಬೇಕು ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಯೋಚನೆಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಪಾಸಿಟಿವ್ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಯಾರು ಏನೇ ಅಂದರೂ ಆ ಮಾತನ್ನು ನೋಡಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ಆ ಮಾತು ಹೊರಟೋಗುತ್ತೆ, ಆದರೆ ನಮ್ಮ ಖುಷಿ ಮಾತ್ರ ಹೋಗಬಾರ್ದು. ಖುಷಿಯನ್ನು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಕಳ್ಕೋಬಾರ್ದು. दूसरी बात है, आज हमारे निगेटिव विचार क्यों चलते हैं? अगर कोई हमारे किसी के पास जाकर के चुगली करता है, बड़ों के पास जाकर के मेरी कंप्लेन की, मेरे जीवन में कोई विघ्न डाला, तो ऐसे व्यक्ति को देख करके हम कहते हैं ये मुझे विघ्न क्यों डालता है, ये मेरी चुगली क्यों करता है. और उस व्यक्ति के प्रति हमारा दृष्टिकोण निगेटिव बन जाता है और गुस्से गुस्से से क्या करते हैं? उसको बद्दुआएं देते हैं. देवी का पोज कैसा होता है? वरदानी पोज है, मुस्कुराता चेहरा है. अगर उस देवी को कोई गाली भी देगा तो भी दुआई देती है. और हम क्या करते हैं? कभी कभी हमें गुस्सा आता है, अगर कोई गाली देता 15 दिन उसे बात नहीं करेंगे, इधर मुंह करके जाएंगे. कभी कभी तो गुस्सा आता है तो उंगली तोड़ के कहेंगे इसका सत्यानाश हो गया. ऐसा कोई मंदिर में पोज है? इसीलिए बद्दुआएं देने वाला देवी देवता कैसे बन सकता है? इसीलिए बाबा कहते बच्चे शुभ भावना रखो, आप कार्य पर भी उपकार करने वाले बनो. और वही जैसे आज भी बाबा ना फरिश्ता बन सकते, शुभ भावना रखने वाले, शुभ चिंतन करने वाले, सहनशील करने वाले. इसीलिए हमें क्या करना है? शुभ सोचना है. ಯಾರಾದರೂ ದೊಡ್ಡವ್ರ ಮುಂದೆ ನಮ್ಮದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೋಗಿ ಚಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಂಥವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೇನಿರುತ್ತೆ? ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಶಾಪ ಕೊಡ್ತೇವೆ. ಆದರೆ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಉಪಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಹೇಗೆ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದೇವಿ ಯಾರೇ ಎಷ್ಟೇ ನಿಂದನೆ ಮಾಡಿದ್ರೂ ಕೂಡ ಅವರ ಹಸ್ತ ಹೇಗಿರುತ್ತೆ? ವರದಾನಿ ಹಸ್ತ ಇರುತ್ತೆ. ಈಗ ನಾವು ದೇವತೆಗಳಾಗುವಂಥ ಮಕ್ಕಳು ಯಾರೆಷ್ಟೇ ನಮ್ಗೆ ಅಪಕಾರ ಮಾಡಿದ್ರು, ನಿಂದನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಚಾಡಿ ಹೇಳಿದ್ರು, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ನಾವು ಉಪಕಾರದ ಮನೋಭಾವನೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು. इसलिए आपके जीवन में जो विघ्न डालता है उस विघ्नों के प्रति आपका दृष्टिकोण क्या बना दो? पॉजिटिव बनाओ. ಯಾರು ನಿಮಗೆ ವಿಘ್ನ ಹಾಕ್ತಾರೆ ಆ ವಿಘ್ನದ ಪ್ರತಿ ನಿಮ್ಮ ಯೋಚನೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಇರಬೇಕು, ಸಕಾರಾತ್ಮಕ ಇರಬೇಕು. बाबा ने आपका जो ड्रामा बनाया है
इस ड्रामा में आपका एडिटिंग इतना सुंदर बाबा ने किया है, जिन लोगों को आपके संपर्क में रखा है, संबंध में रखा है, ये सब लोग आपका कल्याण करने वाले हैं। ಯಾರ ಸಂಬಂಧ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಬಾಬಾವರು ತಮ್ಮನ್ನು ಇರಿಸಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರ ಕಲ್ಯಾಣಾರ್ಥವಾಗಿ ತಮ್ಮನ್ನು ಇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ಪಾತ್ರ ತಂದೆ ತಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. हम 4 माँ के बच्चे हैं, हमारी 4 माँ हैं, बाप 3 है लेकिन माँ कितनी है? 4 माँ है. एक है ब्रह्मा. ನಮಗೆ ತಂದೆಯರು 3 ಆಗಿದ್ರೆ ತಾಯಿ 4 ಜನ ಇದ್ದಾರೆ. एक है ब्रह्मा, दूसरे हैं मम्मा, तीसरे है लौकिक माँ, चौथी है ड्रामा. ड्रामा भी हमारी एक माँ है और ये माँ कभी भी किसी का बच्चे का बुरा नहीं करती. जब भी कोई घटना आते हैं ड्रामा रूपी माँ के गोद में सो जाओ. ಮೊದಲನೇ ತಾಯಿ ಬ್ರಹ್ಮ, ಲೌಕಿಕ ತಾಯಿ ಇನ್ನೊಬ್ರು, ಮೂರನೇದವರು लौकिक माँ, लौकिक माँ, ब्रह्मा, मम्मा और चौथे ड्रामा. ನಾಲ್ಕನೇದವರು ಡ್ರಾಮಾ. ತಾಯಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಮಕ್ಕಳ ಅಕಲ್ಯಾಣ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಯಾವಾಗಲೂ ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣನೇ ಮಾಡ್ತಾರೆ. जो ड्रामा की हर घटना के तरफ कल्याण की भावना से देखता है वो निगेटिव बातों से बच सकता है. ಡ್ರಾಮಾದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಂಥವರು ನೆಗೆಟಿವಿಟಿಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗ್ತಾರೆ. मेरे लिए कोई खड्डा भी खोदे, मेरे लिए कोई बुरा भी करे, लेकिन मैं किसके साथ में हूं, मेरा सारथी कौन है, कलब कलब मुझे विजय की तरफ लेके गया है और मेरा विजय दिलाने वाला है, तो मुझे सोचने की कोई जरूरत नहीं. अगर मैं उस परिस्थिति के बारे में सोचता हूं इसका मतलब बाबा के ऊपर मेरा विश्वास नहीं है. ನನ್ನ ಜೊತೆ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ. ಸರ್ವಶಕ್ತಿವಂತ ನನ್ನ ಜೊತೆಗಿದ್ದಾನೆ, ವಿಜಯ ಕಲ್ಪಕಲ್ಪದಲ್ಲೂ ನನಗೆ ನಿಶ್ಚಿತ ಇದೆ. इसलिए मेरा काम है कोई भी विघ्नों में प्रभु का गुणगान करना, उसको धन्यवाद देना, और प्रभु का काम है मुझे जीवन की समस्या से बचाकर लेके जाना. ಯಾವುದೇ ವಿಘ್ನ ಬಂದರೆ ಪ್ರಭುವಿನ ಗುಣಗಾನ ಮಾಡಿ, ಪ್ರಭುವಿನ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಆ ವಿಘ್ನಗಳನ್ನು ಪಾರು ಮಾಡಬೇಕು. इसीलिए हर विघ्नों में मेरा कल्याण है, इसीलिए मुझे टेंशन में आने की सोचने की कोई आवश्यकता नहीं. ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಘ್ನದಲ್ಲಿ ನನ್ನ ಕಲ್ಯಾಣ ಇದೆ. ಯಾವುದೇ ವಿಘ್ನ ಬಂದಾಗ ಒತ್ತಡದಲ್ಲಿ ಬರೋದು, ಯೋಚನೆ ಮಾಡುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. एक सुंदर घटना आप लोगों को रामायण की सुनाते हैं. राम राजा बनने वाला था, लेकिन रात में आकर के मंत्रा ने कई को 2-4 उल्टी बातें सुनाई. ಇನ್ನೊಂದು ಘಟನೆ, ರಾಮಾಯಣದ ಘಟನೆ ನೆನಪಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ರಾಮ ರಾಜ ಆಗೋನಿದ್ದ, ಮಂತ್ರೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಚಾಡಿ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ರಾಮನನ್ನ ರಾಜ ಆಗೋದ್ರಿಂದ ದೂರ ಮಾಡ್ತಾಳೆ. कहा कि तुम्हारा बेटा भी तो है, तुम अपने बेटे को छोड़ करके राम को राजा बना रहे. और ये बातें सुन करके कई ने क्या किया, राम को राजा बनाने के बजाय उसको 14 वर्ष वनवा में भेजा. ಆ ಮಂತ್ರೆ ಮಾತು ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ಕೈಕೇಯಿ ತನ್ನ ಮಗ ರಾಜ ಆಗಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡು ರಾಮನಿಗೆ 14 ವರ್ಷ ವನವಾಸ ಕಳಿಸಿದ್ರು. सीता गई, लक्ष्मण गए, राम भी गया, और तीनों घर से गए. इसी वियोग के कारण दशरथ ने प्राण त्यागा. उनको खाने का प्रॉब्लम, सोने का प्रॉब्लम, घास में सोए, कांटों में चलते रहे. ये सब उनके जीवन में जो विघ्न आया, समस्या किसके कारण आई? मंत्र के कारण. ರಾಮ, ಸೀತೆ, ಲಕ್ಷ್ಮಣ 3 ಜನ ವನವಾಸಕ್ಕೆ ಹೋದ್ರು. ದಶರಥನೂ ಕೂಡ ಶರೀರ ಬಿಟ್ಬಿಟ್ರು. ಆ ಕಾಡಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಕಷ್ಟ ಬಂತು ರಾಮನಿಗೆ, ಮುಳ್ಳಲ್ಲಿ ಕಾಡಲ್ಲಿ ಅಂತ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಿದ. तो मंत्रा को जो भी देखेगा उसकी भावना अच्छी चलेगी, बुरी चलेगी. ಮಂತ್ರೆ ಬಗ್ಗೆ ರಾಮನ ಭಾವನೆ ಹೇಗಿತ್ತು? ಒಳ್ಳೇದಿತ್ತೋ ಕೆಟ್ಟದಿತ್ತೋ? मैं खुद भी जब रामायण देखता था, मंत्रा जब वो काला सा कपड़ा पहन करके डंडा लेकर के आती थी स्क्रीन में, हम कहते इसको भगाओ भाई. मेरी बहुत उसे नफरत थी, मैं कभी भी देखना पसंद नहीं करता था. ಆ ಮಂತ್ರೆ ಪಾತ್ರವನ್ನು ನಾನು ನೋಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ. लेकिन एक दिन जब मैंने चिंतन किया तब मुझे पता चला मंत्रा ने राम के लिए जो किया वो अच्छा किया. ಆದರೆ ಒಂದಿನ ನಾನು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದೆ, ಮಂತ್ರೆ ಪಾತ್ರ ಇಷ್ಟ ಆಯಿತು ನನಗೆ. ಮಂತ್ರೆ ಏನೇನು ಮಾಡಿದ್ರು ಅದು ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ. अगर मंत्रा उसी रात में उनके घर में ना आती, राम के घर में, तो राम क्या बनने वाला था? राजा बनने वाला था. ಮಂತ್ರೆ ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಬರದೇ ಹೋಗಿದ್ರೆ ರಾಮ ರಾಜ ಆಗ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದ. अगर वो राजा बनता तो जंगल में नहीं जाता. ರಾಜ ಆಗಿದ್ರೆ ಆತ ಕಾಡಿಗೆ ಹೋಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. अगर जंगल में नहीं जाता तो सीता की चोरी ना होती. ಕಾಡಿಗೆ ಹೋಗಿಲ್ಲದೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಸೀತೆದು ಅಪಹರಣ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. अगर सीता की चोरी ना होती तो रावण को न मारता. ರಾವಣ ಸಾಯ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಸೀತೆದು ಅಪಹರಣ ಆಗಿಲ್ಲದೆ ಹೋಗಿದ್ರೆ.
अगर रावण को ना मारता तो राम की महिमा कौन गाता? ರಾವಣನ ಸಾಯಿಸದೆ ಹೋಗಿದ್ರೆ ರಾಮನ ಮಹಿಮೆ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು? तो राम की महिमा किसके कारण है? ರಾಮನ ಮಹಿಮೆ ಯಾತಕ್ಕೋಸ್ಕರ ಹಾಡ್ತಾರೆ? मंत्रा के कारण है। ಮಂತ್ರೆಯ ಕಾರಣದಿಂದ। ये है उस विघ्नों का दृष्टिकोण पॉजिटिव। ಇದು ವಿಘ್ನಗಳು ಬಂದಾಗ ನಮ್ಮ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಪಾಸಿಟಿವ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು। इसी तरह बाबा ने भी हर आत्मा के पास एक दो मंत्रा रखी है, हर एक व्यक्ति के पास एक दो मंत्रा रखी है। ಅದರಿಂದ ಬಾಬುವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಜೊತೆಗೆ ಇಬ್ಬಿಬ್ಬರು ಮಂತ್ರೇನ ಇರಿಸಿದಾರಂತೆ। और जब वो मंत्र हमें तंग करते हैं, कोई गलत ये करते हैं, तब हमारा निगेटिव चिंतन चलता है। ಮಂತ್ರಿ ಅವಾಗ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಚಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವಾಗ ನಮ್ಮ ನೆಗೆಟಿವ್ ಚಿಂತನೆಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ। आज तक आपके जीवन में जितनी भी मंत्राएं आई, जिन्होंने आपकी चुगली की, आपका बुरा किया, जो भी कुछ किया, लेकिन उन सब घटना ने आपका अच्छा हुआ या बुरा हुआ? ಇಲ್ಲಿ ತನಕ ಅನೇಕ ಮಂತ್ರಿಯರು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಂದರು, ಅಪಕಾರ ಮಾಡಿದ್ರು, ಚಾಡಿ ಹೇಳಿದ್ರು, ಚುಗಲಿ ಹೇಳಿದ್ರು, ಆದರೆ ತಮಗೆ ಉಪಕಾರ ಆಯಿತೋ ಏನು ಕೆಟ್ಟದಾಗೋಯ್ತೋ? अगर वो मंत्राएं ना आती तो आज भी यहाँ भी ना होते। ಆ ಮಂತ್ರಿಯರು ಬರದೇ ಹೋಗಿದ್ರೆ ತಾವು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲ। इसीलिए बाबा कहते हैं अगर राम के जीवन में मंत्रा ना होती, ना हनुमान मिलता, ना अंगद, ना ऋषि, ना मुनि, कोई नहीं मिलते। ये सब किसकी दौलत थी? मंत्रा की दौलत थी। ರಾಮ ಕಾಡಿಗೆ ಹೋಗದೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಹನುಮಂತನು ಸಿಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಯಾರೂ ಸಿಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ। ಇದೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಕಾರಣ ಮಂತ್ರೇನೇ ಆಗಿದ್ರು। इसी तरह आज तक हमारे जीवन में जितनी भी मंत्र आई, जितने विघ्न आए, समस्या आई, उसके कारण इतना अच्छा ज्ञान मिला, इतना अच्छा दैवी परिवार मिला, इतना अच्छा दीदी दादियाँ मिली। हाँ, ये सब किसकी दौलत है? आज तक की मंत्राओं की। ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲೂ ಅನೇಕ ಮಂತ್ರಿಯರು ಬಂದರು, ವಿಘ್ನಗಳನ್ನು ತಂದರು, ಅದರಿಂದನೇ ನಮಗಿಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಜ್ಞಾನ ಸಿಕ್ತು, ದಾದಿಗಳು ಸಿಕ್ಕರು, ಮಧುಬನ ಸಿಕ್ತು। ಇದೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಕಾರಣ ಏನು? ಆ ಮಂತ್ರಿಯರೇ ಕಾರಣ। इसीलिए आज एकांत में बैठ करके आज तक जिन्होंने तंग किया उन सभी को धन्यवाद दो, कहो कि आप लोगों ने हमें तंग किया, हमारा बहुत अच्छा हुआ है। ಇವತ್ತು ಏಕಾಂತಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ತಮ್ಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಮಂತ್ರಿಯರಾಗಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ। और उनको कहना कि 5000 साल के बाद में तंग करने के लिए जरूर आना। 5000 ವರ್ಷದ ನಂತರ ಮತ್ತೆ ತೊಂದರೆ ಕೊಡಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಖಂಡಿತ ಬನ್ನಿ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಆಮಂತ್ರಣ ಕೊಡಿ। आना चाहिए नहीं आना चाहिए? अगर वो नहीं आएंगे तो हमारा भला भी नहीं होगा। इसीलिए कहा कि जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा अच्छा, जो होगा वो भी अच्छा। ಅವ್ರು ಬರದೇ ಹೋಗಿದ್ರೆ ನಮ್ದು ಕಲ್ಯಾಣ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ। ಅದರಿಂದ ಏನೇನು ನಡೀತಾ ಇದೆಯೋ ಎಲ್ಲವೂ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಆಗುತ್ತೆ। तो इसीलिए विघ्न डालने वालों के प्रति दृष्टिकोण पॉजिटिव बनाओ, तब जाकर के आपकी उसके लिए शुभ भावना निकलेगी, तब आपके संस्कार उसके साथ मिलेंगे। ವಿಘ್ನ ಯಾರು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಸಕಾರಾತ್ಮಕ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ, ಶುಭ ಭಾವನೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಅವರಿಂದಾದರೂ ನಿಮಗೆ ಶುಭ ಭಾವನೆಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ। भाग्यशाली आत्मा वो है जिनके जीवन में विघ्न और समस्या आती है। ಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಆತ್ಮ ಅಂದರೆ ಅವರು ಯಾರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ವಿಘ್ನಗಳು ಬರುತ್ತೆ। सत्युग में उन्हीं का पद ऊंचा होगा जिसके जीवन में विघ्न ज्यादा है और समस्या ज्यादा है। ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಪದವಿ ಅವರಿಗಿರುತ್ತೆ ಯಾರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಈಗ ವಿಘ್ನಗಳಿದೆ, ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ। एक बार कुंती के सामने कृष्ण आता है और कुंती को पूछता है तुमको क्या वरदान चाहिए? तो कुंती कहते हैं मुझे जीवन में समस्या और विघ्न चाहिए। कहते तुम ये क्या मांग रहे हो? तुमने भक्ति की, तुम्हें कुछ धन संपत्ति मांगो। कहते नहीं, मुझे समस्या और विघ्न चाहिए। तथास्तु होकर के उसको वरदान दे दिया। ಕುಂತಿಗೆ ಒಂದ್ಸಲ ಕೃಷ್ಣ ಕೇಳ್ದ ನಿನಗೇನು ಬೇಕು ಅಂತ। ಆಗ ಕುಂತಿ ಹೇಳಿದ್ಲು ನನಗೆ ಆ ವರದಾನ ಕೊಡು, ಯಾವಾಗಲೂ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ವಿಘ್ನಗಳು ಬರಬೇಕು ಅಂತ। ಆಗ ಕೃಷ್ಣ ಆಕೆಗೆ ತಥಾಸ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋದ। तो उस समय कृष्ण ने कहा कि तुमने ये वरदान क्यों मांगा? कहते जब मेरे जीवन में अगर समस्या होती, विघ्न होंगे, आप सदा मेरे साथ में रहेंगे, और आप मेरे साथ में रहेंगे तो धन संपत्ति आपकी परछाई है, वो तो मिल ही जाएंगी। ಆಗ ಕುಂತಿಗೆ ಕೃಷ್ಣ ಕೇಳ್ದ ಯಾತಕ್ಕೆ ಈ ವರದಾನ ಬೇಡದೆ ನೀನು ಅಂತ। ಆಗ ಕುಂತಿ ಹೇಳಿದ್ಲು ಯಾವಾಗ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ಬರುತ್ತೆ ಆವಾಗ ನೀನು ಜೊತೆಗಿರ್ತೀಯ ಅಂತ, ನಿನ್ನ ನೆನಪಿರುತ್ತೆ ಅಂತ। ಯಾವಾಗ ನಿನ್ನ ನೆನಪಿರುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಆಸ್ತಿ ಅಂತಸ್ತು ತಾನಾಗೇ ಇರುತ್ತೆ। इसलिए जिसके जीवन में विघ्न और समस्या है उसके बुद्धि में कौन रहेगा? सदा बाबा साथ में रहेगा। इसीलिए बाबा कहते हैं ना, जो बांधेले माता उनका योग मेरे से ज्यादा होता है। क्यों? उनको जब पति तंग करता है, परेशान करता है, वो अंदर से बाबा बाबा निकलते। ಬಾಬುವರು ಬಂಧನದಲ್ಲಿರೋ ಮಾತೆಯರಿಗೆ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ತೊಂದರೆ ಇರುತ್ತೆ, ಬಂಧನ ಇರುತ್ತೆ, ಅವರು ಜಾಸ್ತಿ ನೆನಪು ಮಾಡ್ತಾರೆ। ಬಂಧನ ಇಲ್ಲದೆ ಇರೋರಿಗಿಂತ ಬಂಧನ ಇದ್ದವರೇ ಜಾಸ್ತಿ ನೆನಪು ಮಾಡ್ತಾರೆ। ಈ ವಿಘ್ನಗಳು, ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬಾಬುವರ ನೆನಪನ್ನು ನಮ್ಮನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡುತ್ತೆ। और जिसको कोई पति तंग नहीं करता,
प्यार करता उसका योग पति से लगा है, कुछ भी बातों से पति याद आएगा, बाबा याद नहीं आएगा। ಯಾರ ಪತಿ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ತೊಂದರೆ ಕೊಡಲ್ಲ, ಅವ್ರ ಬುದ್ಧಿ ಬಾಬುರ ಜೊತೆಗೆ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಬುದ್ಧಿ ಪತಿ ಜೊತೆಗಿರುತ್ತೆ। इसीलिए बाबा कहते बच्चे संगम युग में विघ्न और समस्या एक वरदान है, इसलिए उसे व्यर्थ नहीं सोचो, समझो कि जितना विघ्न और जितनी समस्या उतना मेरा सत्युग का पद ऊंचा मिलने वाला है, इसीलिए व्यर्थ सोचने की कोई भी आवश्यकता नहीं है। ವಿಘ್ನಗಳು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಾಗ ವ್ಯರ್ಥ ಯೋಚನೆ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। ಎಷ್ಟು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ವಿಘ್ನಗಳು ಬರುತ್ತೆ, ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರುತ್ತೆ, ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ನಂದು ಶ್ರೇಷ್ಠ ಪದವಿ ಆಗುತ್ತೆ। तो व्यर्थ से मुक्त बनने का ये तरीका है, इसलिए हमें रोज क्या करना है, जो विघ्न डालते हैं, समस्या क्रिएट करते हैं, उसके प्रति पॉजिटिव सोच, और तब जाकर के व्यर्थ से मुक्त बनेंगे। तीसरी बात है, ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ನಾನು ಮುಕ್ತ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಯಾರ್ಯಾರು ನನಗೆ ವಿಘ್ನ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ತರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕು। तीसरी बात है, अगर मुझे विघ्नों से या समस्या से मुक्त बनना है, उसके लिए निगेटिव बातों को क्या बना दो, पॉजिटिव। अगर कोई गाली देता है, गाली को पॉजिटिव बनाओ, ये गाली नहीं दी, मेरे ऊपर गुलाब का फूल डाल दिया, तब हम व्यर्थ से मुक्त बनेंगे। ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ನಾನು ಮುಕ್ತ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಇನ್ನೊಂದು ವಿಚಾರ, ನೆಗೆಟಿವನ್ನು ಪಾಸಿಟಿವ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಯಾರು ನಿಂದನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಪಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮ ದೃಷ್ಟಿಕೋನವನ್ನು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೋಡಿ। ये बहुत बड़ी कला है, जो निगेटिव को पॉजिटिव बनाना जानता है वही अपने विचारों को बचा करके वो सहनशील बन सकता है, और सहन शक्ति के द्वारा वो सदा हल्का रह सकता है, फरिश्ता बन सकता है। ಯಾರು ನೆಗೆಟಿವನ್ನು ಪಾಸಿಟಿವ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಇದೊಂದು ದೊಡ್ಡ ಕಲೆ। ಯಾರು ಪಾಸಿಟಿವ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ ಅವರಲ್ಲಿ ಸಹನಾಶಕ್ತಿ ಹೆಚ್ಚುತ್ತೆ, ಯಾರಲ್ಲಿ ಸಹನಾಶಕ್ತಿ ಇರುತ್ತೆ ಅವರು ಅಷ್ಟೇ ಹಗುರವಾಗಿರ್ತಾರೆ। एक महाराष्ट्र में एक संत थे जिनका नाम था संत तुकाराम महाराज, आप लोगों ने नाम भी सुना होगा। वो बहुत भक्ति करते थे विठल की। तो एक बार उसके गली के लोगों ने क्या किया, उसको भक्ति करने के लिए मना किया, तब भी उसने भक्ति नहीं छोड़ी। तो सभी लोगों ने एक दिन पकड़ करके क्या किया, उसके गले में सब्जियों की माला पहना दी, बैंगन, टमाटर, आलू, मटर, मिर्ची, नींबू सभी। ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ದೊಡ್ಡ ಸಂತ ಆಗೋದ್ರು, ಅವ್ರ ಹೆಸರು ಸಂತ ತುಕಾರಾಮ್ ಅಂತ। ಅವರು ತುಂಬ ವಿಠಲನ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು। ಆ ಓಣಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಜನಗಳು ಭಕ್ತಿ ಮಾಡಬೇಡ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಆದರೆ ಇವ್ರು ಕೇಳ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ಒಂದಿನ ಇವ್ರಿಗೆ ಇನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಕೊರಳಲ್ಲಿ ತರಕಾರಿ ಹಾರ ಹಾಕಿದ್ರು, ಮಾಲೆ ಹಾಕಿದ್ರು। उसके बाद उसका मुंह काला करके बाल उतर करके हल्दी का लेप लगा दिया, और उस संत को एक गधे पर बिठा करके उसको गली गली में घुमाया, उसकी बेइज्जती की। ತಲೆ ಕೂದಲೆಲ್ಲ ಕಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸಿ ಆತನಿಗೆ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿದ್ರು ಊರಲ್ಲೆಲ್ಲ। और उसके बाद उसके घर के सामने लाया जहाँ पत्नी रहती थी, और पत्नी को घर से बुला करके कहा, ये देखो तुम्हारा पति देव। जब वो पति को देखते पहचानती नहीं, फिर जब पहचान लिया तो उसको तो बहुत गुस्सा आता है, सभी लोगों को गाली देती है। ಆತನಿಗೆ ಊರಲ್ಲೆಲ್ಲ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮನೆ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದರು, ಆತನ ಪತ್ನಿಗೆ ತೋರಿಸಿದ್ರು, ನಿನ್ನ ಪತಿ ನೋಡು ಅಂತ। ಆ ಪತ್ನಿಗೆ ತುಂಬ ಸಿಟ್ಟು ಬಂದುಬಿಡ್ತು ಊರವ್ರ ಮೇಲೆ। जब वो पत्नी सभी को गाली देते हैं, उस समय तुकाराम महाराज अपनी सब्जी की माला दिखा करके पत्नी को कहते हैं, इनको गाली क्यों दे रहे हैं, ये लोगों ने अपने लिए 8 दिन के लिए सब्जी ला कर दी है। ಆ ತುಕಾರಾಮ್ ಹೇಳಿದ್ರು ಪತ್ನಿಗೆ, ಇವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ನಿಂದನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ಯಾತಕ್ಕೆ ಬೈತಾ ಇದೆಯಾ, ಒಂದು ವಾರಕ್ಕಾಗೋಷ್ಟು ತರಕಾರಿ ಇವ್ರು ನನ್ನ ಕೊರಳಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಮಾಲೆ ಮಾಡಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಅಂತ। कहा कि इनको गाली क्यों देते हैं, मैंने बहुत दिनों से अपना गाँव नहीं देखा था, आज ये लोगों ने मुझे गली गली का घर घर घुमा के लाए। ಭಾಳ ಸಮಯದಿಂದ ನನಗೆ ಆಸೆ ಇತ್ತು ಈ ಊರು ನೋಡಬೇಕು ಅಂತ, ಇವ್ರು ತಾವಾಗೇ ಗಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ನನಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದರು ಅಂತ। और कहा इनको गाली मत देना, मेरे सिर में फोड़े हो रहे थे, ये लोगों ने बाल उतर करके हल्दी लगाया, औषध किया है, अब ये ठीक हो जाएगा। ಭಾಳ ಸಮಯದಿಂದ ಕೂದಲು ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ, ಇವ್ರು ತಾವಾಗೆ ಕೂದಲೆಲ್ಲ ಬೋಳಿಸಿ ತಲೆಗೆ ಹಳದಿ ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ, ಔಷಧಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ನನಗೆ ಅಂತ। और कहा कि जब मेरी शादी होती उस समय बारात नहीं निकली थी, ये लोगों ने पूरी गांव में मेरी क्या निकाली, बारात निकाली। ಇಡೀ ಊರಲ್ಲೆಲ್ಲ ನಾನು ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿದ್ರು, ಮದುವೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ ನನಗೆ। और कहा इनको गाली क्यों देते हैं, जब मुझे लोग घुमाने के लिए लेके गए थे उस समय बाहर धूप बहुत तेज थी, और तेज धूप में ये लोगों ने सब पाँव में कुछ नहीं पहना था, इन सब के पाँव गर्म हो गए होंगे, फोड़े आए होंगे, मुझे तो कुछ नहीं हुआ क्योंकि मैं आराम से ऊपर गधे पर बैठा था। ಅಂಥ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ನಾನು ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿದ್ರು, ಎಲ್ಲರೂ ಬರಿಗಾಲಲ್ಲಿದ್ದರು, ಎಲ್ಲರ ಕಾಲು ಸುಡ್ತಾ ಇತ್ತು, ಆದರೆ ನಾನು ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಆರಾಮಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೆ।
इसको कहा जाता है जीवन जीने की कला। विपरीत परिस्थिति में भी पॉजिटिव सोच, और वही व्यर्थों से मुक्त रहेगा। और ऐसा व्यक्ति हर व्यक्ति के साथ एडजस्ट होकर के चलेगा। पॉजिटिव सोच वाला हर व्यक्ति के साथ एडजस्ट होकर के रहेगा, वो उसे किनारा नहीं करेगा, उसके साथ रह करके भी एडजस्ट होकर के चलेगा, और वही व्यर्थों से मुक्त रह करके संस्कार मिलन करने की रास करेगा। ಪಾಸಿಟಿವ್ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು ಕೂಡ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬದುಕುವಂಥ ಕಲೆ. ಯಾರು ಪಾಸಿಟಿವ್ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಯಾರನ್ನೂ ದೂರ ಮಾಡಲ್ಲ, ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೂ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಯಾರು ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೂ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ ಅವರು ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಡೀತಾರೆ. इसलिए हमें ये कला अपनाने की बहुत आवश्यकता है, और तब जाकर के हम व्यर्थों से बच सकते हैं. निगेटिव सोचने वाला, उसको हर व्यक्ति के अंदर अवगुण ही अवगुण नजर आते हैं, उसके अंदर गुण नजर नहीं आते, और जिसके कारण वो व्यक्ति हर एक से नफरत करता है, घृणा करता है. इसीलिए बाबा कहते बच्चे अपने विचारों को पॉजिटिव बनाओ. ನೆಗೆಟಿವ್ ಯೋಚನೆ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲಿರುವಂತಹ ನಿಶಕ್ತತೆಗಳೇ ಕಾಣ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವನು ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೂ ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೂ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬೂರು ಹೇಳ್ತಾರೆ ಎಲ್ಲರ ಬಗ್ಗೆನೂ ಸಕಾರಾತ್ಮಕವಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಅಂತ. सकारात्मक सोच अपनाने से हमारे अंदर सहन शक्ति का गुण डेवलप होता है. ಸಕಾರಾತ್ಮಕ ಚಿಂತನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಹನಾ ಶಕ್ತಿ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗುತ್ತೆ. और सहन शक्ति हमारे योग का आधार है. सहन शक्ति के द्वारा ही हम हल्के बन सकते हैं. ಸಹನಾ ಶಕ್ತಿ ಯೋಗಕ್ಕೆ ಆಧಾರ ಆಗಿದೆ. ಎಷ್ಟು ಸಹನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ಹಗುರವಾಗಿ ಇರ್ತೇವೆ. क्योंकि जिसके पास सहन शक्ति है उसके पास अंतर्मुखता, एकाग्रता, शांति और एक रस, इस 4 गुणों को कहते हैं आध्यात्मिक गुण. ये गुण उसके जीवन में आएंगे. ಯಾರಲ್ಲಿ ಸಹನಾ ಶಕ್ತಿ ಇರುತ್ತೆ ಅವರಲ್ಲಿ ಅಂತರ್ಮುಖತೆ, ಏಕಾಗ್ರತೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ನೋಡುವಂಥ ಶಕ್ತಿ, 4 ಗುಣಗಳು ಅವರಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. और जो हर निगेटिव को पॉजिटिव बनाकर जानता है वो हल्का रहता है. वो योग में बैठ करके घंटों तक प्रभु के पास बैठ करके उसका गुणगान गाता रहेगा. ಯಾರು ಪಾಸಿಟಿವ್ ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಪಾಸಿಟಿವನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ, ಗಂಟಾನುಗಟ್ಟಲೆ ಅವರು ಯೋಗ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಆಗುತ್ತೆ. इसलिए हमें ये कला अपनाने की बहुत आवश्यकता है, और तब हम तनाव से मुक्त रह सकेंगे, और तब हम सदा फरिश्ता स्थिति को अपना सकेंगे. ಆವಾಗ ನಾವು ಒತ್ತಡದಿಂದ ಮುಕ್ತ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಆವಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹಗುರತೆ ಬರುತ್ತೆ, ಫರಿಸ್ತಾ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದೋದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. वास्तव में ब्राह्मण जीवन हमारा विद्यार्थी जीवन है, फरिश्ता हमारी डिग्री है, देवता हमारी नौकरी है. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜೀವನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನ, ಫರಿಸ್ತಾ ಜೀವನ ನಮ್ಮದು ಡಿಗ್ರಿ ಆಗಿದೆ, ದೇವತಾ ಜೀವನ ನಮ್ಮದು ನೌಕರಿ ಆಗಿದೆ, ಜಾಬ್ ಆಗಿದೆ. लेकिन ये डिग्री किसको मिलेगी? जो हर परिस्थिति को पॉजिटिव बनाकर जानता है, जो सहन करता है, हर परिस्थिति में हल्का रहता है, जिसका मन हल्का है, वही फरिश्ता बन सकता है. ಈ ಡಿಗ್ರಿ ಯಾರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ? ಪ್ರತಿಯೊಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸಕಾರಾತ್ಮಕವಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಗುರವಾಗಿರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಸಕಾರಾತ್ಮಕತೆಯನ್ನೇ ನೋಡ್ತಾರೆ, ಅಂಥವ್ರಿಗೆ ಈ ಡಿಗ್ರಿ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ. इसलिए हमें व्यर्थों से मुक्त बनने के लिए ये 3 बातें सुनाई. वैसे तो ये क्लास काफ़ी लंबा है, लेकिन अब टाइम हो गया, इसलिए हम यहीं क्लोज करेंगे. और भी 2-3 बातें हैं जो हमें सकारात्मक सोचने के लिए बहुत आवश्यक है, लेकिन अब टाइम पूरा हुआ है, इसलिए हम यहीं पूरा करेंगे. ಸಕಾರಾತ್ಮಕ ಚಿಂತನೆಗೆ ಇನ್ನೂ 2-3 ವಿಚಾರಗಳಿದೆ, ಅದನ್ನು ಮುಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ತಮಗೆ ತಿಳಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಈಗ ಸಮಯ ಆಗಿದೆ, ಈ ಕ್ಲಾಸನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ओम शांति. इसलिए आप सभी आज से क्या करेंगे? बिल्कुल हल्के बनेंगे. भट्टी करना अर्थात जो भी बीती व्यवहार है, जिसने हम कहते इसको दुआएं हम कभी कभी नहीं दे सकते, इसने मेरे लिए क्या क्या किया है, मेरी चुगली की, मेरे यहाँ से ट्रांसफर यहाँ की, ऐसा किया, वही मना पुराने सब सड़ा हुआ कचरा अंदर रखा हुआ है, तो कैसे संस्कार मिलेंगे उसके साथ? इसीलिए आज इस भट्टी में जिन्होंने मेरे लिए जो कुछ किया, ये सब बातें आपको बाबा से मिलाने के लिए निमित्त बनी. इसीलिए उस व्यक्ति को धन्यवाद दो, इस व्यक्ति को बैठ करके उसे हल्के बनो. ये है भट्टी. ಇವತ್ತು ಭಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಹಗುರ ಆಗ್ಬಿಡಿ. ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಯಾರ್ಯಾರು ಏನೇನು ಮಾಡಿದ್ರೋ, ಯಾರ್ಯಾರು ಅಪಮಾನ ಮಾಡಿದ್ರು, ಚಾಡಿ ಹೇಳಿದ್ರು,
ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿ, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ. नहीं तो कई बोलते हैं ना, जब हम योग में बैठते तो पता नहीं क्या क्या विचार आते हैं, क्या क्या संकल्प आते हैं. वो संकल्प आपके ही होते, किसी और के नहीं होते. जैसे किसी के 10-12 बच्चे हैं, 10-12 बच्चे हैं, जब वो माँ बाप शांति से बैठेंगे, एक आएगा कहेगा पापा जी मुझे कपड़े चाहिए, हिलाता रहेगा, तो पापा कहेगा बेटा ठीक है मैं दे दूंगा. उसको चुप किया था, दूसरा आएगा कहेगा पापा जी मुझे परीक्षा की फी देनी है, ठीक है कहेगा तुम्हें. तीसरा आएगा कहेगा पापा. जितने बच्चे ज़्यादा उतनी समस्या ज़्यादा, वो माँ बाप को शांति नहीं मिलेगी. ಈಗ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ 10-12 ಮಕ್ಕಳಿದ್ದಾವೆ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ, ಆ ತಂದೆ ತಾಯಿ ಶಾಂತಿಯಿಂದ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಒಂದು ಮಗು ಬರುತ್ತೆ, ಒಂದು ಕೇಳುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು ಮಗು ಬರುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು ಕೇಳುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು ಮಗು ಬರುತ್ತೆ, ಮೂರನೇದು ಕೇಳುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಈ ಯೋಚನೆಗಳು ಕೂಡ ನಮ್ಮ ರಚನೆ ಆಗಿದೆ. इसीलिए दुनिया में कहते हैं छोटा परिवार सुखी परिवार. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಚಿಕ್ಕ ಸಂಸಾರ ಚೊಕ್ಕ ಸಂಸಾರ ಅಂತ. तो हमारे कौन से बच्चे हैं? हमारी इच्छाएं, तृष्णाएं, अनेक निगेटिव विचार, निगेटिव भावना, ये हमारे बच्चे हैं. अगर ऐसे सारा दिन बहुत बच्चे पैदा करते हैं, योग में बैठेंगे वही बच्चे आकर के आपको हिलाते रहेंगे पापा जी मम्मी जी, फिर कहते ये विचार क्यों आया? अरे भाई आपने पैदा किया, आपके पास नहीं जाएंगे तो पड़ोसी के पास जाएगा क्या? इसीलिए ऐसे बच्चों की सारा दिन निर्मति ना करो. 10 साल पहले वाला भी विचार पूरा ब्रह्मांड में जाएगा, घूम के आपके पास आकर हिलाता रहेगा. इसीलिए हमें विचारों के पर ध्यान देना है. ಇಡೀ ದಿನ ನಾವು ಅನೇಕ ಯೋಚನೆಗಳನ್ನು ಉತ್ಪತ್ತಿ ಮಾಡ್ತೇವೆ, ಈರ್ಷಾ, ದ್ವೇಷ, ತಿರಸ್ಕಾರ. ಆಗ ಯೋಗದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೋತೇವೆ, ಆ ಯೋಚನೆಗಳೇ ನಮಗೆ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಅಲ್ಲಾಡಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. 10 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ನಾವೇನು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದು ಕೂಡ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದಲ್ಲಿ ಸುತ್ತಕೊಂಡು ನಮ್ಮ ಹತ್ರನೇ ವಾಪಸ್ ಬಂದು ನಮಗೆ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಯೋಚನೆಗಳನ್ನು ಸಕಾರಾತ್ಮಕ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. अगर किसी का दुर्योधन जैसा बच्चा है, वो बाप को भी दुखी बनाया और पड़ोसी वालों को भी दुखी बनाया. इसी तरह मेरा कोई दुर्भावना वाला संकल्प है, वो जिसके लिए मैंने दुर्भावना की उसको भी तंग करेगा, वापिस घूम करके जिसने पैदा किया उसको भी तंग करेगा. इसीलिए बाबा कहते बच्चे दुर्भावना देना, किसी को पर क्रोध करना शुरू में कड़वा मीठा है, लेकिन इसका परिणाम कड़वा है, वो आपको भी परेशान होगा. इसीलिए सहन करके शुभ भावना दो, दुआएं दो, तब ये बातें आपके लिए शुरू में कड़वी है लेकिन इसका परिणाम अच्छा है. इसीलिए हमें संकल्प विकल्प के ऊपर बहुत ध्यान देने की आवश्यकता है. ಸಂಕಲ್ಪ ವಿಕಲ್ಪದ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಗಮನ ಕೊಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ನಾವು ಎಂಥ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಉತ್ಪತ್ತಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಅದೇ ವಾಪಸ್ ನಮಗೆ ಬಂದು ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಈಗ ಮಗ ಹುಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ತುಂಬ ಕೆಟ್ಟ ಮಗ ಹುಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ತಂದೆ ತಾಯಿಗೂ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಆಗುತ್ತೆ, ಪಕ್ಕದ ಮನೆಯವ್ರಿಗೂ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳು ಎಷ್ಟು ದುರ್ಭಾವನೆ ಇರುತ್ತೆ ಅದು ನಮಗೂ ತೊಂದರೆ ಕೊಡುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಅಕ್ಕಪಕ್ಕದವ್ರಿಗೂ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. इसीलिए वैरस से मुक्त बनने के लिए 3 बातें जो बताई. एक तो कर्म गति को याद रखना है, मेरे जीवन में जो भी बातें आ रही है ये सब मेरे ही कर्मों का कारण है, दूसरे का कोई भी इसमें दोष नहीं है. दूसरी बात बताई जैसे मंत्रा के प्रति पॉजिटिव दृष्टिकोण, तो इसी तरह मेरे जीवन में जो विघ्न आता है, समस्या आते हैं, उसमें भी मेरा कल्याण है, मुझे सोचने की कोई आवश्यकता नहीं. और तीसरी बात है निगेटिव बातों को क्या बना दो पॉजिटिव, तब जाकर के हम व्यर्थों से मुक्त बनेंगे. और जो व्यर्थों से मुक्त बनेगा उसका समय भी बच जाएगा, संकल्प भी बच जाएंगे, और वो सदा ही निरंतर अशरीरी स्थिति का अनुभव करेगा. यही वास्तव में भट्टी का अर्थ है. ಸೊ ವ್ಯರ್ಥತೆಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗೋದಕ್ಕೆ ಇವತ್ತು 3 ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಮಗೆ ತಿಳಿಸಲಾಯಿತು. ಮೊದಲನೇದು ಕರ್ಮದ ಗುಹ್ಯಗತಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಎರಡನೇದು ಯಾರು ತಮಗೆ ಮಂತ್ರಿಯರಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿ. ಮೂರನೇದು ನೆಗೆಟಿವನ್ನು ಪಾಸಿಟಿವ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ನಕಾರಾತ್ಮಕತೆಯನ್ನು ಸಕಾರಾತ್ಮಕತೆಯಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಯಾರು ನೆಗೆಟಿವಿಂದ ಮುಕ್ತರಾಗ್ತಾರೆಯೋ ಅವ್ರದ್ದು ಸಂಕಲ್ಪ ಸಮಯ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಬಚಾವಾಗುತ್ತೆ. ठीक है. ओम शांति. ओम शांति. अगर टाइम होगा तो रात्रि फिर 9 से 10 में थोड़ा सा इसे